नव्हे गोड करिता संसार, आता नव्हे गोड करिता संसार, अनेक संचार झाला माझी, ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग, आधील तो रंग पालटला, रसनेची रुची कंठी नारायण, रसनेची रुची कंठी नारायण, बैसवनी मन निवविले, ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग, आधील तो रंग पालटला, तुका म्हणे आता बैसलो ठाकनी, तुका म्हणे आता बैसलो ठाकनी, इच्छेची ते धनी पुरईल, ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग, आधील तो रंग पालटला, विठ्ठल विठ्ठल आता नव्हे गोड करिता संसार, अनेक संचार झाला माझी, ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग, आधील तो रंग पालटला, संत चरणी भावे ठेविले मस्तक, 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 जोडोनी हस्तक राहिलो से, जोडून हस्तक राहिलो ते, जोडून हस्तक राहिलो ते, संत चरणी भावे ठेविले मस्तक, संत चरणी भावे ठेविले मस्तक, भावे ठेविले मस्तक, संत चरणी भावे ठेविले मस्तक, जोडून हस्त राहिलो से, जोडून हस्त राहिलो ते, आता नव्हे गोड करिता संसार, अनेक संचार झाला माझी, ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग, आधील तो रंग पालटला, प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग, श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र बोल्लोबा पुत्र श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे ब्रह्मरसाचा संचार आमच्या जीवनात झाला आणि त्या संचारामुळं संसार करायचा रंग आमच्या जीवनातला कसा पालटून गेला आजच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यपावन चंद्रभागा माईच्या प्रवाहाने पवित्र झालेला जिल्हा, रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीनाथाच्या आगमनाने तथा चिरकाल वास्तव्याने पावन झालेला जिल्हा, भक्तराज पुंडलिक महाराज, भक्त शिरोमणी नामदेवराय, अभेद भक्त नरहरी महाराज, चोखट भक्त चोखोबाराय, श्री संत सावता महाराज, कुर्मदास महाराज, राखा बंका वंका भक्तवत्सला आणि कोट्यावधी वारकऱ्यांच्या पादस्पर्शाने पावन झालेला जिल्हा, राजकारणात भल्या भल्याला सोलून काढणारा जिल्हा सोलापूर जिल्हा. या सोलापूर जिल्ह्यामध्ये कमलजा मातेच्या वास्तव्याने पावन झालेला तालुका, कमलजा मातेच्या नावाने अलंकृत झालेला तालुका करमाळा तालुका. आणि पुण्यपावन करमाळा तालुक्यामध्ये परमार्थातली अनेक गावं, त्या अनेक गावापैकी काही गावांची बँकेत खाते, परंतु पंढरीरायाच्या दारात भक्तीचं खातं खोलणारं गाव खातगाव, खातगाव. आणि या खातगावामध्ये खातगाव नंबर 1, खातगाव नंबर 2, खातगाव नंबर 3, एखादा राहिला का नंबर अजून असू द्या, वाढाव 4, अशा या खातगावामध्ये एक आगळा वेगळा उपक्रम की आपल्या गावात चंद्रभागेच्या काठावरलं मूळ गाव आणि या गावामध्ये जी शेकडो वर्षापूर्वीची श्री संत सखाराम महाराजांची संजीवन समाधी, आणि या संजीवन समाधीच्या मंदिराचा मग जीर्णोद्धार झाला आणि मग याच्या वर्धापन दिनानिमित्त आजची ही संकीर्तन रूपी सेवा. आणि या संकीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या करमाळा तालुक्यातून, कर्जत तालुक्यातून, दौंड तालुक्यातून, इंदापूर तालुक्यातून, 4-5 तालुक्यातून वारकरी परिवार आज अगत्याने उपस्थित आहे.
तुम्हा सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. काय भाग्य असेल या महात्म्याचं. महाराज चंद्रभागेच्या काठावर समाधी, नसते काठावर नाही, चंद्रभागेत समाधी. ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळेस संपूर्ण मंदिर समाधीत असतं. काय भगवंत याला म्हणायचं जलसमाधी, संजीवन समाधी पण पाण्यातच असते. ज्यावेळेस उन्हाळ्यात पाणी आटतं त्यावेळेस समाधी वर येते. आणि मग सगळ्या मंडळीने या मंदिराचा चांगला जीर्णोद्धार केला. मला सांगितलं की स्लॅबच्या वर पाणी राहतंय म्हटलं इथं. ज्यावेळेस धरण गच्च भरतं त्यावेळेस धरणात ही सगळी भीमेकाठची संस्कृती, पण मोठं धरण झाल्यामुळं सगळ्यांना पुनर्वसन करावं लागलं, बाहेर जावं लागलं. पण संजीवन समाधी पाण्यातच राहिली. पुण्य पावन चंद्रभागेच्या काठावर अनेक साधू संतांच्या संजीवन समाधी आहेत. महाराज ही नदीच लई पवित्र आहे. ही नदी जशी आपली जीवनदायिनी तशी ही नदी संजीवनदायिनी आहे. जीवनदायिनी म्हणजे आपल्याला पाणी तर देतेच, पण संजीवनदायिनी म्हणजे भीमेच्या उगमापासून भीमेचा आणि कृष्णेचा संगम जिथं होतो तिथपर्यंत दोन्ही थडीवर संजीवन समाधी आहे. तिथून जागृत समाधी आहे. फक्त त्यांच्या पुढं पदर पसरायचा आणि सेवा करायची, कमीच नाही. असे पुण्य पावन सखाराम महाराज ज्यांनी राम सखा करून घेतला. देव सखा जरी जग अवघे कृपा करे. तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिखा. भगवंताला सखा करून घेतलं. आणि असे श्री संत सखाराम महाराजांची समाधी. मग हे मंदिर पाण्यात असते. मग वर्धापन दिनाच्या निमित्ताने हे सगळं ज्यावेळेस पाणी ओसरतं त्यावेळेस हे कार्यक्रम करण्याचं आखलं जातं. आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या भागाचं भूषण ज्ञानेश्वरी कंठस्थ असलेले आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी लक्ष्मण महाराज झेंडे महाराजांनी आणि शंकर बिभीषण रणसिंग, तुकाराम बिभीषण रणसिंग सौजन्य यांचं अशी या मंडळीने मोठ्या आग्रहाने ही सेवा माझ्या गळ्यात घातली. या निमित्ताने तुमच्या दर्शनाचा योग आलाय. माझ्या जीवनात धरणातलं हे पहिलं कीर्तन आहे. विठ्ठल लई धरणाच्या काठावर संजीवन समाधी. जेवायला बसल्यावर कोणी म्हणायला नको पाणी वाढलं नाही, लगेच पाण्यात जाऊन बसा. पखवाजाने म्हणायला नको किंवा पखवाजाच्या तुम्हाला पाणी लावायचे, पाणी लावूनच पखवाज वाजवायचा. धरणातच कीर्तन. आता मंदिराचं परत तिकडं एक जसं मेहुणला मुक्ताबाईचं मूळ मंदिर धरणात आहे, पण बाहेर मग मुक्ताबाई घेतली तसं. मग आणि हे एक आमच्या कोथळीला सुद्धा मूळ मुक्ताबाई धरणाच्या जवळ आहे. आणि मग नवी मुक्ताबाई म्हणून एदलाबादला स्थापन केली. मग मुक्ताई नगरला अगदी तेच डोळ्यापुढे ठेवून सगळ्या पंचक्रोशीने ठरवलं किंवा एरवी नदीत समाधी असते तर प्रतिकात्मक सखाराम महाराजाचं दर्शन व्हावं. आणि म्हणून जवळच कुठंतरी जिथं पुराचं पाणी येत नाही, जिथं धरणाचं पाणी येत नाही, अशा काठावर मंदिर बांधून त्याचा शुभारंभ ही आजच करायचा आहे. कुदळ टाकायचा कार्यक्रम. गावाला खूप धन्यवाद. संतांसाठी करू तेवढं कमी. ते जर नसते तर तुम्ही आम्ही इथं बसलोच नसतो. महाराज तुम्ही आम्ही कोणी तुरुंगात, कोणी विसापूरच्या तुरुंगात, कोणी यारवाड्याच्या तुरुंगात, कोणी तिहार जेलमध्ये. हे सगळे संस्कार या साधू संतांचे. माणसं माणसात बसवली याला म्हणायचं संत, साधू संत. विठ्ठल असो. असा हा पुण्य पावन साक्षरी संत सखाराम महाराजांचा दरबार. संत समाधिस्थ झाल्यावर 3 गोष्टी मागे राहतात. 1 त्यांची कीर्ती मागे राहते, 2 त्यांचं ज्ञान मागे राहतं, आणि 3 त्यांची समाधी मागे राहते. 1 त्यांची कीर्ती मागे राहते. गेले दिगंबर ईश्वर विभूते, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्ती मागे राहते. आज आपण त्यांची कीर्ती मुखाने गातो. हे त्यांची कीर्ती मागे राहिली. कधी सखाराम महाराज समाधिस्थ झाले माहित नाही, पण आजता गायत तुम्ही त्यांची कीर्ती गातात. कीर्ती रूपाने मागे राहिले. 1 2 ज्ञान रूपाने मागे राहिले. बरेच संत समाधिस्थ झाले पण आपलं ज्ञान ठेवून गेले. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या रूपाने मागे राहिले. तुकोबराय गाथेच्या रूपाने, एकनाथ महाराज भागवताच्या रूपाने. नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. त्यांचं ज्ञान मागे राहतं. काय भारतासारखा महाराज समृद्ध देश नाही, आणि भारतासारखं वाङ्मय जगात कोणाच्या वाट्याला आलेलं नाही. असं वाङ्मयच नाही. संस्कृत वाङ्मय बघा, प्राकृत वाङ्. या पुढच्या पिढींचं कल्याण व्हावं म्हणून या ऋषीमुनींनी
साधू संतांनी एवढं लिहून ठेवलंय महाराज. आमचे गुरुजी सांगायचे नैयायिक शास्त्रकार आहेत. त्या नैयायिकाचे दोन प्रकार आहेत, एक प्राच्य नैयायिक आणि एक नव्य नैयायिक. प्राच्य नैयायिक म्हणजे प्राचीन काळापासून न्यायाची जी विचारधारा आहे त्याला प्राच्य नैयायिक, आणि नव्य नैयायिक म्हणजे त्याच न्यायधारेची थोडीशी बदल करून नवीन सिद्धांत मांडलेले नव्य नैयायिक. एकट्या नव्य नैयायिकांचे 2 कोटी ग्रंथ आहेत. प्राच्य नैयायिकाचं तर बाजूलाच राहिलं, 2 कोटी. आता काय करा, एवढे ग्रंथ आहेत, वाचायचे कधी, गोळा कधी करायचे हे पहिले, वाचायचं तर लांब राहिलं. आणि म्हणून भारतासारखा ज्ञानी देश नाही जगाच्या पाठीवर. एवढं ज्ञान की काय बोलायचं नाही. मग ऋषी मुनीने साधू संतांनी लिहून ग्रंथच्या ग्रंथ लिहून ठेवलेत महाराज. संत समाधीस्थ झाल्यावर एक गोष्ट मागे राहते कीर्ती, दुसरी गोष्ट मागे राहते त्यांची समाधी, आणि आपलं दुसरी गोष्ट मागे राहते त्यांचं ज्ञान, आणि तिसरी गोष्ट मागे राहते त्यांची समाधी. राहिल्या समाधी जगा माझी, राहिल्या समाधी गेले योगीश्वर अनादि जे आदि. गेले योगीश्वर अनादि जे आदि. राहिल्या समाधी जगा माझी, राहिल्या समाधी जगा माझी. हे तीनही प्रमाण समाधीच्या अभंगात एका खाली एक आलेत महाराज. गेले योगीराज अनादि जे आधी, राहिल्या समाधी जगा माझी. नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. याच्या पुढचा अभंग आहे, गेले दिगंबर एक विश्वर होते, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्ती मागं राहते आपण गातो, ज्ञान मागं राहते आपण वाचतो, आणि समाधी मागं राहते आपण माथा टेकवतो. ही संजीवन समाधी आहे. देह घेऊन बसलेत, मेल्यावरल्या प्रेतावरलं थडग नाही. संजीवन समाधी. देह घेऊन बसले, जसं ज्ञानोबरायांनी ज्ञानदेवे घेतले दान, हृदय धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. असं संजीवन समाधी. आणि खूप पवित्र आहेत तुम्ही. संजीवन समाधीच्या दर्शनाने जीवाची अनंत जन्माची पाप विलयाला जातात ना. खूप भाग्यवान मी. आता आल्या दर्शन घेतो म्हणजे काय भाग्य असं. इथं कायम पाणी राहते, पाण्यात समाधी, जल समाधी. विठ्ठल. आणि म्हणून त्या मंदिराचं नूतनीकरण झालं, त्याचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम. एका साधूची समाधी असल्यामुळे ते साधू हे संसाराला विटून ब्रह्मरसाला प्राप्त झाले आणि समाधी घेतली. असा सांगणारा आजचा अभंग घेतलाय. आता नव्हे गोड करिता संसार, अनेक संचार झाला माझी. ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग, आधिल तो रंग पालटला या अभंगात. जगद्गुरु तुकोबाराय, ब्रह्मरसाचा संचार आमच्या जीवनात झाला, आणि ब्रह्मरसाचा संचार झाल्यामुळं संसार करायचा रंग आमचा कसा पालटून गेला. आजच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात, या जगात सगळ्या वस्तूवर तुम्ही नजर टाका तर सगळ्या वस्तू पालटणाऱ्या आहेत, बदलणाऱ्या आहेत, परिवर्तनशील आहेत. विठ्ठल. या भारतामध्ये जेवढं वाङ्मय आलंय संतांचं आणि साधू संतांचं, ऋषीमुनीचं, हे सगळं वाङ्मय वाचा, तुमच्या लक्षात येईल की संसाराच्या बाबतीत संतांचा आणि ऋषीमुनींचा एक वाक्यता आहे. काय? सगळ्या ऋषीमुनींना विचारा, सगळ्या साधू संतांना विचारा, संसार कसा आहे हो? तर सगळे सांगतात संसार पालटणारा आहे, संसार बदलणारा आहे, संसार कुस बदलणारा आहे,
संसार परिवर्तनशील आहे, संसार क्षणिक आहे, संसार क्षणभंगुर आहे. धर्मशास्त्र सांगतं. संस्कृत मध्येही पहा आणि प्राकृत ग्रंथातही पहा. संस्कृत ग्रंथकाराला विचारा संसार कसा आहे, ते सांगतात परिवर्तिनी संसारे मृतक को वा न जायते. संस्कृत शास्त्रकार सांगतात हा सारखा बदलणारा आहे. सकाळचा जो आहे तो दुपारी राहत नाही, दुपारचा जो आहे तो संध्याकाळी राहत नाही. मला एक उत्तर देता का तुम्ही, लहानचे तरुणपणात कसे आले, तरुणपणात म्हातारी कशी झाली, बाळपणातून तरुणपणात कसे आलो काही कळत नाही मला. तरुणपणातून म्हातारपणात कसे गेलो काही कळत नाही. बालपणात इजार घालीत नव्हतो, पण आता इजार घालायचं कळायला लागलं त्याला तरुणपण म्हणायचं. मग तारुण्याच्या मध्ये नमानी कोणाशी, पण तरुणपणातले केस कसे पांढरे झाले काही कळालंच नाही मला. बहुतेक भावबंधाची जमीन लोटू लोटूच झाली असते. आपण बालपणातून तरुणपणात कधी आलो कळालंच नाही. सारखं परिवर्तन होतंय. मी म्हणलं सकाळचं दुपारच्याला राहत नाही, दुपारचं संध्याकाळच्या राहत नाही. जसं दुधाचा परिणाम होत जातो, बदलत जातो, तसा संसार बदलणारा आहे. पूर्वस्थितीत पुन्हा पुन्हा राहत नाही. सारखा पालट होतो, सारखा बदलतो, सारखा परिवर्तन करतो. परिवर्तिनी संसारे मृतक को वा न जायते क्षणभंगुर आहे. 15व्या अध्यायामध्ये पहिला श्लोक आहे. ऊर्ध्वमूल मदशाख मश्वत्थम प्राहुरव्ययम. या श्लोकामध्ये एक शब्द आलेला आहे अश्वत्थ. अश्वत्थ शब्दाचा अर्थ काय होतो, एरवी अश्वत्थ शब्दाचा अर्थ पिंपळ होतो. पिंपळ म्हणजे अश्वत्थ, अश्वत्थ म्हणजे पिंपळ. 10व्या अध्यायामध्ये देवाने अश्वत्थ सर्व वृक्षाणाम असं गीतेच्या 10व्या अध्यायात सांगितलं. भगवंत म्हणतात अर्जुना, जगात जेवढे झाडं असतील त्या सगळ्या झाडामध्ये पिंपळ ही माझी विभूती. म्हणून आपण पिंपळ आपण तोडत नाही. आपल्याकडे नाही हे पिंपळ तोडू नका रे बाबा, वड तोडू नका रे बाबा हो, उंबर तोडू नका रे बाबा हो. या देवाच्या विभूती आहे. देवाने 10व्या अध्यायामध्ये अश्वत्थ म्हणजे पिंपळ माझी विभूती हे सांगितलं आणि 15व्या अध्यायामध्ये अश्वत्थ सांगितलं. पण 15व्या अध्यायामध्ये देवाला अश्वत्थ शब्दाने पिंपळ सांगायचा नाही. अश्वत्थो येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे परितो अभिप्रायो नो हे श्रीहरीचा. ज्ञानोबा म्हणतात 15व्या अध्यायामध्ये जो अश्वत्थ शब्द आलाय तर त्या शब्दाने भगवंताला पिंपळ सांगायचा नाही. मग काय सांगायचंय, 3 शब्द आहेत ते श्वास थ. याचे 3 अर्थ होतात. म्हणजे नाही, आदर अनादर. शब्द आला का नकार सिद्ध होतो. नाही. श्वास म्हणजे उद्या. श्वास शब्दाचा अर्थ होतो उद्या आणि स्थ शब्दाचा अर्थ होतो स्थिर. म्हणजे नाही, श्वास म्हणजे उद्या, स्थ म्हणजे स्थिर. आता तिन्हीचा एकत्र अर्थ करा. उद्या म्हणेपर्यंत सुद्धा स्थिर राहत नाही, त्याला म्हणायचं अश्वत्थ वा. तरी श्व म्हणे जे उखा तोवरी एक सारिखा निर्वाहो नाही यया रूपा प्रपंच रूपा. याला म्हणायचं क्षणभंगू, याला म्हणायचं क्षणे वा. सारखा पालटणारा, सारखा बदलणारा हा संसार आहे. लोक म्हणतात महाराज अहो ते आणि आम्ही काल भेटलो आणि आज सकाळी बातमी आणि ते गेले. तुम्ही ते काल भेटले, काय बोलत आहे काल भेटले काय भेटले. अहो आम्ही दोघं संघात चहा पित होतो तेव्हा, आणि कपातला चहा कपात, बशीतला चहा बशीत, आणि अगदी काय कोण जाणे होटातला घोट होतात, गळ्याच्या आत सुद्धा घोट उतरला नाही आणि त्यांना पांडुरंगाचं बोलावलं. याला म्हणायचं क्षणभंगुरत्व. क्षणभंगुर नाही भरवसा, भंगुर नाही भरवसा, वारिसावत थोडा मायासा, वारिसावत थोडा मायासा, काही नसले मग गळा पडे नफा, काही नसले मग गळा पडे नफा. पुढे हुशार थोर आहे बोल सागा, राम नाम स्मराने, राम नाम स्मराने. पुढे हुशार थोर आहे बोल सागा, राम नाम स्मराने.
मकाई सहकारी साखर कारखान्याची ओंजळभर साखर तुमच्या तोंडात घाला. कारखाना चालू आहे ना पण नाही. थारोळ्याजवळचाच वाफा कोंडा राहिला मला. ऐका माऊली, हा संसार क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे, पालटणार आहे. कपातला चहा कपात, बशीतला चहा बशीत, गळ्यात, तोंडातला चहा तोंडात, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. क्षणभंगूर हे जायन कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. वा, एवढा क्षणिक आहे, थांबायला तयार नाही. लोक म्हणतात अहो पोरगी एसटी स्टँड वर होती, आलीच होती, पण म्हाताऱ्याने एसटी स्टँड वरली पोरगी वाड्यात येईपर्यंत दम धरला नाही. थोडा दम धरायचा ना, हे संसारात चालत नाही. तुम्ही किती जरी म्हणले की थोडा दम धरावा, कारभारी दमान पण नाही. हे कोणासाठी दम धरायला मोकळा नाही, ते सारखा परिवर्तनशील, सारखा बदलतो, सारखा पुष्पलट होतो. क्षणभंगूर आहे, क्षणभंगूर हे जायन कळता, ग्रासगिळे. संस्कृत शास्त्र सांगतं तो परिवर्तनशील, आणि मराठी शास्त्र सांगतं तुझ विना काही स्थिर राहे ऐसे नाही, स्थिर राहे ऐसे नाही, स्थिर राहे ऐसे नाही. देवा, हे जग स्थिर राहू शकत नाही. सकाळचं दुपारपर्यंत राहिलं आणि दुपारचं संध्याकाळपर्यंत राहिलं असं राहत नाही मला. लोक म्हणतात हे कालचंच पाणी नदीला आज हे. नाही नाही नाही, वाहत्या नदीला पाणी कधी येतं कधी जातं काही कळत नाही. तसा हा संसार क्षणिक आहे, अस्थिर आहे. थांबत नाही कोणी, कोणासाठी थांबायला मोकळा नाही. पळा पळा कोण पळतो पुढे, असा सारखा पळतोय, सारखा बदलतोय, सारखा पालटतोय, सारखा परिवर्तनशील आहे. किती टक्के? जवळजवळ 97%. एक 2-3% फक्त अपवाद. या संसारात काही पदार्थ बदलत नाही. एक 2-3 पदार्थ, बाकीचे पदार्थ बदलल्याशिवाय राहत नाही. या विठ्ठल या जगात बाकीचा संसार सारखा बदलतो. एक फक्त 2-4 गोष्टी काय पालटत नाही. कोण कोण पालटत नाही? एक, निष्ठावंत वारकरी कधी पालटणार नाही. 2, जन्मजात असलेला गुण कधी पलटत नाही. आणि 3, आपल्या वाट्याला आलेलं प्रारब्ध हे कधी पलटत नाही. हे जर 3 पदार्थ सोडले तर जवळजवळ 97% संसार हा पालट होतो. एवढा एक अपवाद आहे मला, काही गोष्टीला अपवाद असतो. बेंबीचा वास, सुगंध येत नाही बेंबीचा. येत असला तर घेऊन पहा. आता आपापला आपल्याला घेता येणार नाही, अजून विस्तार नको त्याचा. नाक तिथपर्यंत जा, तुम्ही नको तिथं नाक खूप खूप असता, पण बेंबी पर्यंत जाणार नाही. कोणाच्याही बेंबीचा सुगंध येत नाही हा झाला नियम. पण याला अपवाद आहे हरणाची बेंबी. हरणाच्या बेंबीचा सुगंध येतो. कोणत्याही गोष्टीला अपवाद असतो. डोक्यात रत्न नसतं. काय 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 डोक्यात रत्न नसतात, मग काय असतात? बटाटेच असतात. पण डोक्यात रत्न नसतं हा नियम आहे. पण याला अपवाद आहे हत्तीचं डोकं. हत्तीच्या गंडस्थळामध्ये गंडमणी राहतो महाराज. वा, ज्ञानोबराय वर्णन करतात अमृतानुभव. मोडोनी माया कुंजरू, मुक्त मोतियाचा ओगरू, जे वविता श्री गुरु निवृत्ती वंदू. वा, हत्तीच्या गंडस्थळामध्ये
मुक्त मोती असतो मला. वा, डोक्यात रत्न नसतं पण अपवाद आहे हत्तीचं डोकं. बर, पाणी जमिनीवर असतं, आकाशात असतं, ढगाच्या रूपाने. झाडावर पाणी नसतं पण याला अपवाद आहे नारळाचं झाड. नारळाच्या झाडावर जर नारळात पाहिलं तर देवाची करणी, नारळात पाणी. वा, अपवाद. जसं झाडावर पाणी नसतं पण अपवाद आहे नारळ. डोक्यात रत्न नसतं, बटाटीत असतात पण अपवाद आहे हत्तीचं डोकं. बेंबीचा सुगंध येत नाही पण अपवाद आहे हरण्याची बेंबी. जसं हे 3 अपवाद आहेत तसं हा 97% संसार पालटवतो, बदलतो पण अपवाद आहेत 3. 1, निष्ठावान वारकरी कधी पालटला नाही, महाराज बदलणारच नाही, ठाम राहणार. 2, जन्मजात गुण कधी पालटत नाही, तो जन्मता आला खाटावर आला का तो ताटीवरच घेऊन जातो, तसा जात नाही महाराज. आणि 3, आपल्या वाट्याला आलेलं प्रारब्ध. ज्याचं प्रारब्ध सुखाचं आहे ते त्याला सुखच देणार, ज्याचं दुःखाचं आहे ते दुःखच देणार. ते कधी बदलणार नाही. या 3 गोष्टी पालटत नाही. त्यातला सगळ्यात पहिली गोष्ट 1, निष्ठावंत वारकरी कधी पालटत नाही. एकविध आम्ही न धरू पालट, न संडू हे वाट. सापडली तुकाराम महाराज म्हणतात, न पालटे एक भक्त भोळाची भाविक. भक्त भोळाची भाविक, भक्त भोळाची भाविक. पोटाला आलेले पोरं पालटले, आई बापाला जीव लावित नाही. कार्यकर्ते पालटले, नेते एका पक्षात, कार्यकर्ते एका पक्षात. माणसं पालटले, करू जाता सन्निधान, क्षणजन पालटे तुकाराम महाराज. वा, वचना फिरती अधमजन. नारायण तो नव्हे, सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षात, संध्याकाळी एका पक्षात. पक्षांना एवढे पक्ष माहित नसतील एवढे पक्ष फिरले काही लोक महाराज. वा, सारखे माणसं बदलते, वारकरी बदलत नाही, निष्ठावान. याचा अनुभव मी कोरोनाच्या काळात घेतला. कोरोनाच्या काळात काय कोरोना होता, काय बोलायचं. कोणाचाही शुभेच्छाचा जरी बोर्ड असला तर शोकाकुल त्याच्यात यायचं पुढं ना पुढं. काय सांगावं, काय मोहन महाराज. तुम्हाला नाही कळत, राम महाराजाला मोहन महाराजालाच माहिती काय प्रकरण झालं. कार्यकाला शुभेच्छा द्यायचे तर शोकाकुल म्हणूनच दिले खाली. असं होतो, दुसरा तिसरा कोणी नसून मीच होतो म्हणून म्हणतो. काय सांगा, ऐका, कोरोनाच्या काळात भले भले बदलले. काय सांगायचं, सगळे बदलले महाराज. केवढे बाजार भरलेले होते, राशींचा बाजार केवढा मोठा बाजार, ओस पडला. काष्टीचा बाजार ओस पडला. जे बाजार भरगच्च, नेहमी लोक बाजाराला जायचे. बाजाराला असो, भरल्या बाजारी जाईन. एवढे भरलेले बाजार कोरोनाच्या काळात ओस पडले. शुकशुकाट. पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी म्हणले, जिथं आहे तिथं थांबा, हालू नका. तुम्ही काय घराबाहेर पडले. जसं नगरपालिकेच्या गाड्या कुत्रे धरायला फिरायच्या लॉकडाऊनच्या अगोदर, नगरपालिकेच्या गाड्या कोरोनाच्या काळात माणसं धरायला फिरत होत्या. माणूस धरला का उचलायचा, लगेच क्वारंटाईन 15 दिवस, बाहेर पडत नाही, तिथंच बिड्या फुक. लय कठीण काळ. हे कधी झालं,
हे झालं गुढीपाडव्याच्या आधी 4-5 दिवस लॉकडाऊन पडलं. विजेची वारी झाली आणि एकनाथ षष्ठी रहित झाली मला आठवतंय. आणि गुढीपाडवा हा सगळे लोक थांबले. अरे काय बोलायचं, काय कडक होतं ते, लयच कडक, इतकं कडक होतं. इतके पोलिस माणसाला हाणायची. मोकळा माणूस दिसला का हाणला. मोकळा माणूस नुसता हानीत नव्हते, जवळ आल्यावर हानीत नव्हते. जवळ आलेला असा पुढं जाऊन द्यायचा. त्याला वाटलं आता नाही हानीत पण पुढं गेला मागून हाणायचे. अशी हाणायची ना गडी. अशी संध्याकाळी घरी येताना लंगडत. एका जणाला तर पोलिसांनी इतका मागून हाणला होता, असा सुजला. त्या दिवशी होता सोमवार. बायको मालकाला म्हणे, होय हो सोमवार सोडायला गल्लीतून श्रीखंड आणा ना. त्याने इतका मार खाल्ला होता. तो म्हणला, अगं पोलिसाचा मार खाऊन माझं भूखंड सुजलं आणि तुला श्रीखंड काय रोग होता का काय. ते लय रोग पाहिले पण असा नाही पाहिजे. कठीण रोग हा. सगळे थांबले या कोरोनाच्या काळात मृत्यूच्या भीतीने. तुका म्हणे वा हे मरणाचे भय रक्षणा उपाय करून असे प्रत्येक जण घाबरला होता. पण नेमकी चैत्री वारी आली व 15 दिवसांनी चैत्री वारी आली. आणि आमचा आळंदी पंढरीचा महिना वारकरी म्हणते बरं का त्याला. कीर्तनकार वेगळे, प्रवचनकार वेगळे, गायक वेगळे, पखवाजे वेगळे आणि महिना वारकरी वेगळा. महिन्याला पंढरपूरला पायी जाणार, पंढरपूरहून महिन्याला आळंदीला पायी जाणार. वर्षातून पंढरपूरला आळंदीहून 12 वेळा पायी जायचं, पंढरपूरहून 12 वेळा आळंदीला पायी जायचं. महिना वारकरी यांनी ठरवलं चैत्री वारीला जायचं. एक 5-7 जण आहेत महिना वारीला जाणार. कसं जायचं, दिवसा पोलिस जाऊ देत नव्हते. मग ते रात्री चालायची आणि दिवसा उसात झोपायचे. झोपाय उसात झोप. खायला काय कोणी जे घरात घेत नव्हतं, मग ऊस खायचे, जांब खायचे, पेरू खायचे, रस्त्याने नद्यांचं पाणी प्यायचे. रात्रीचा प्रवास करून दिवसात झोपून हे पंढरपूरला गेले. सगळे पालटले. पण 4-5 वारकऱ्याने चैत्री वारीला गेलेच. त्याच्यात आषाढी चैत्रीला गेले, वैशाखीला गेले, ज्येष्ठ वारीला गेले ना आषाढी वारी आली. आषाढी वारीला तर आपल्या सोलापूर जिल्हा प्रशासनाने 5000 पोलीस उभे केले. चौकात चौकात पोलीस, गाव प्रत्येक गल्ली गल्लीने पोलीस मारा. पंढरपूर तर असं जाम केलं ना, प्रत्येक रोडवर पोलीस, लय पोलीस. आमचा त्या ठाकूरबाचा एक वारकरी सुदामा म्हणून, त्याने ठरवलं आषाढीला वारीला जायचंच. कसं जायचं लय मोठा प्रश्न. तर तो रात्रीचा प्रवास करून पंढरपूरच्या जवळ रात्री आला. पण आत कसं जायचं पंढरपुरात, लय ना अवघड. मग त्यांनी काय केलं, शेतात शिरला आणि रात्री आषाढीच्या दिवशी रात्री उडी टाकली चंद्रभागेत. पोलीस रस्त्याला हा पवत पवत थेट पुंडलिकापाशी महाराज. काय हुशार वारकरी असत. पण तसा गेला नाही तो पवत पवत. त्याने पाठीवर एक फवारणीचा पंप नेला आणि मग तो तिथं चंद्रभागेपाशी रात्री उतरलेलं अंग पुसलं, डोके प्लास्टिक मध्ये कपडे बांधून दिले. सगळे कपडे तिथं टाकले ना, आपले बरबुडान घातलं. ते सगळं पाठीवर पंप घेतला फवारणीचा. थेट पंढरपुरात शिरला. पोलीस म्हणे काय भानगड. नगरपालिकेने सॅनिटायझर मारायला पाठवलं. पोलीस हा जाऊ द्या, पुढे जाऊ द्या. काय वारकरी हुशार महाराज. पाठीवर फवारणीचा पंप घेतला. नगरपालिकेने सॅनिटायझर मारायला पाठवलं. कुठं म्हणजे मंदिरापाशी, थेट मंदिरापाशी गेला. नामदेव पायरीपाशी फार. पोलिसांनी काय सांगितलं, म्हणजे नगरपालिकेत सांगितलं आता आषाढी आहे, मुख्यमंत्री येणार आहेत पूजेला, मग सॅनिटायझर मारून घ्या. असं का बाहेर काय मारित म्हणजे, जा मंदिरात. थेट गडी मंदिरात काय सगळं आहे. थेट मंदिरात गरुड खांबापाशी मी कोणी त्याला कोणी आडीनार बिचारायला मार. गरुड खांबापासून पांडुरंगाचं डोळे भरून रूप पाहिलं. पांडुरंगाच्या डोळ्यात पाणी आलं. एक तरी वारकरी माझ्यापाशी पायापाशी आला. सगळे पालटले, वारकरी पालटला नाही महाराज. लय कठीण काळ होता त्या काळात. त्या काळात जर मालकाला कोरोना झाला तर मालकीन सुद्धा 15 दिवस खिडकीतून भाकर देत होती. वर बघा, खाली बघू नका. मालकीने सुद्धा खिडकीतून भाकरी देत होत्या. पकडायला बाप वरच्या मजल्यावर ठोला जायचा मा, खाली आणायचा नाही. खाली आणला तर मग तसा आणायचाच नाही, चौघानीच आणायचा मा. काय कठीण काळ होता, लय बेकार. सगळे पालटले पण वारकरी पालटला नाही. हा अपवाद आहे. न पालटे एक
भक्त भोळाची भाविक तुका न एकविध आम्ही न धरू पालट जग पालटलं पण वारकरी पालटत नाही अपवा एक दोन जन्मजात गुण पालटत नाही माऊली. जो गुण घेऊन तुम्ही जन्माला आले तो खाटावर घेऊन आलेला लहानपणी आता तो तुम्हाला ताटीवर झोपेपर्यंत सोडणार नाही. बऱ्याच वेळा तुम्ही तो तुमचा गुण आवरायचा प्रयत्न करता पण ते गुण कधी उफळून येतील काही सांगता येत नाही. कारण जन्मजात गुण पालटत नाही. संत सांगतात सहज गुण जयाची ये देही सहज गुण जयाची ये देही पालट तो काही न घडतया न घडतया पालट तो काही न घडतया पालटणार नाही. तो गुण असं वातावरण पाहून उफाळून येतो महाराज. कोणाचे गुण कधी उफाळून येतील सांगता येत नाही महाराज. गाढवाचे ताने पालटत क्षणे क्षणे तैसे अधमाचे गुण आणि एक विधना हे मन. काय झालं एक कारागीर होता. कारागीर काय कारागिरी करायचा. पुढं जनावर मेलेलं सापडलं का त्याचं कातड आणायचं कापायचं वाळू घालायचं वाळलेल्या कातड्याचे जोडे शिवायचे आणि विकायचे. असा एक जातिवंत कारागीर. एक ठिकाणी जनावर मेलेलं पाहिलं मग त्याने 4-5 किलोमीटर पडलं होतं. ते जनावर कापलं आणि त्याचं कातड घेऊन आपल्या घरी आला. घरी आणलं असं रखरक्त ऊन पडलं होतं. टाकलं उन्हात वाळायला. उन्हात वाळायला टाकलं. कातड्यापासून तो कारागीर अगदी 10-15 फूट गेला तर त्या कातड्यावर 10-12 गिधड येऊन बसले. गिधड येऊन बसल्यावर त्या गिधडांची उचललं कातड. कातड उचलल्यावर म्हणला मी एवढं कष्टाने कातड आणलं गिधडाने चालवलं कसं नेते मीच पाहतो. तो चित पळाला आणि त्याने कातड्यावर उडी मारून धरली. पण गिधड बी अशी नेबार होती महाराज. तोयरी हाडाची होती. कोण्या पक्षाचे कार्यकर्ते होते कोणाच त्यांनी तो कारागीर कातड्या सकट उचलला महाराज. 300 फूट वर न्याला. वर नेऊन चालवला त्याला. आता त्याला वाटलं कातड सोडावा तर आपलं कातडच राहणार आपल्या ठिकऱ्या आणि कातड्याला धरून राहा तर हे गिधड पुढे नेते. सुरतला नेतेत का गुवाहाटीला नो भेटी नो गाठी थेट गुवाहाटी. पुढे घेऊन जातील काही सांगता येणार नाही. मग त्याने आपलं धरून चालवलं. ती स्वारी चालली. तिथून 50 किलोमीटरवर एक राजा होता आणि तो राजा मरणासन्न झाला. मरणासन्न झाल्यावर त्याचा अष्टप्रधान मंडळ आलं. अष्टप्रधान मंडळाचे तर राजे तुम्ही मरणासन्न झाले 2 घटकीचे जोडे. राजा म्हणला काय म्हणायचं काय म्हणायचं. अहो तुम्ही लग्न केलं पण तुम्ही निपुत्रिक आहे म्हणजे मग तुमच्या पाठीमागं या राज्याला उत्तराधिकारी कोण. राजा म्हणला हे बघा पंतप्रधान सगळे प्रधान मंडळी मी राज्य न्यायाने केलंय मग माझ्या राज्याला उत्तराधिकारी पांडुरंग परमात्मा वरून पाठवून देईन. राजाने गेली मान टाकलं. सगळे दुःख वाटा बाळला. सगळे लोक पटांगणाला राजाचं शरण रचलं. हे चंदनाची लाकडं फुलं आरसन कीर्तन
राजाचं प्रेत लिहून मांडलं, पण आग्ने डाग कोण द्यायचा? लोक म्हणजे दांड बोलायचं नाही. राजाने सांगितलंय उत्तराधिकारीच आग्ने डाग काही. अरे पण उत्तराधिकारी कोण? अष्टप्रधान मंडळासाठी राजाने जाता जाता सांगितलंय कोणीतरी पांडुरंग परमात्मा वरून पाठवून देईल. सगळे वर बघत बसले. तेवढ्यात ती कारागिराची गिधाडांची स्वारीची सुरू. कधी कधी आपण केलेला गाढवपणा सुद्धा सरळ मार्गी लागतो बरं का. हे वाक्य जरा बारीक ऐकलंय का? कधी कधी आपण गाढवपणाच करतो, पण योगायोगाने ते मार्गी लागतो. मग याने केला होता गाढवपणा, ते कातडं उचलून धरलं होतं. याला असं वाटलं इथं जर उडी टाक. खालच्या लोकांना तर वाटलं वा 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 वा, राजाची वाणी सत्य झाली. पांडुरंगाने स्वर्गातून माणूस पाठवला, मानलं पाहिजे. सगळे माझे उडी टाका, उडी टाका, तिथं थांबू नका. तिकडे इडी, इकडं उडी, इकडं उडी घ्या तर तुमचं कारखान्याचं झाकण नाही तर उघडच होईल. तुमचीच मका निघण, कसली मकाही असो. आणि मग तुम्ही इकडं उडी टाका. आता काय वरच्या कड्याला वाटलं, आता वरच्याला काय खाली चाललंय माहित नाही, खालच्याला वर काय झालंय हे माहित नाही. काय आंधळ्याची वरातन, बाहेरच्या घरातून येड्याचं भांडण, मुक्याच्या दारात भांडायला येडे समजून सांगायला मुका कसा मिळ बघायचा. आणि मग वरच्याला वाटलं निदान इथं उडी टाकली तर आपल्याला धरतील. वरच्याने उडी टाकली. खालच्यांचा गैरसमज काय झाला, हे देवाने पाठवले. लगेच त्याला उचलला. पंतप्रधान होते, सगळ्यात ज्येष्ठ म्हातारं होता. असं मुरलेलं आमच्या शेख भाई सारखं महानुभवी म्हातारं होतं. म्हातारीने शिकाडी, अरे थांबा थांबा, हे अरे कोण्या कुळातलं हे, कोणी बोलायचं नाही. पंतप्रधान पांडुरंगाने पाठवून दिलाय म्हणले. अरे पण चौकशी तर करा, कोण्या शाखेचं हे, कोण्या कुळाचं हे, तुतारीचं हे का पिपाणीचं हे, काय चौकशी तर करा म्हणजे. पण त्यावेळेला लोक ऐकायच्या भूमिकेत नव्हते. अशा वेळी लोक एकदा बांध फुटला ना मग कोणी ऐकत नाही. ना काय कोण जाणे, त्याने टाकली उडी खाली. त्याला 10 लोकांनी का असं नदीच्याच का ठरवी तिचा का लगेच बोच काढून आणला. मला आणला का त्याला वाटलं काय चाल, त्याला वाटलं गप्पास काय होतंय पुढं तर पाहू. आंघोळ केली का असाच आणला का राज सिंहासनावर बसावला. लगेच राज टिळक. त्यालाही म्हटलं कवर थोडी शिवायची. हा हे तर ऐकतं राजशी असेल, 50 आमदारात मुख्यमंत्री, मग नाही काय म्हणायचं, कोण जाऊ द्या म्हणजे आता घ्या डोळं. मग बसले गादीवर. त्याला राज टिळक लगेच त्यांच्या हाताने आग्ने टाक. असे मुरल्याला पंतप्रधान होता. तो म्हणला अरे काय प्रकरणी कोणी ऐकून का घ्यायला. राजाला देवाने पाठवला, देवाने पाठवला. झाला राजाचा विधी झाला. 10 दिवसाचा तो खोटा पाळला. 13वा झाला. 14व्या दिवशी गोड जेवण झालं. पण ते पंतप्रधान दाढी खाजायचं, यहा दाल में कुछ काला है, यहाँ दाल में कुछ काला नहीं, सारी दाल ही काली है. पंतप्रधान दाढी खाजायचं काय प्रकरण काहीतरी आहे. पंतप्रधान हुशार होता. तो म्हणला हे बघा याचा गुण कधी न कधी उफाळून येईनच. म्हणजे हे दूध का दूध और पाणी का पाणी हो जाएगा. नेमकं 15 दिवस झाले का राज्यात झाली एक चोरी. आणि सैनिकांनी एक संशयित म्हणून चोर धरून आला. यांनी चोरी केली, अजून सिद्ध झालं नव्हतं. निकाल आला राजापुढे. पंतप्रधान म्हणा राजेसाहेब हे संशयित म्हणून चोर धरून आला, चोरी केली की नाही आता हे तुम्ही तुमच्या न्याय निवाड्याने सिद्ध करा. पहिले राजे योग्य न्याय निवाडा करत होते, तुम्ही योग्य न्याय निवाडा काय. याला म्हटलं जुळले. आता पण जन्मजात गुण कधी पलटत नाही, तो कधी उफाळून येईन सांगता येत नाही. राजा म्हणला चोरा, अरे चोरी गेली का. आता चोर कुठे कबूल होत असतो. चोर म्हणा राजेसाहेब मी चोरी केली नाही, खरं सांग नाही तर रापीच हाणीन. पंतप्रधान म्हणजे धनुष्य नाही, बाण नाही, भाला नाही, तोफ गोळा नाही, रापी. रापी कोणी शाखेची. चोर म्हणला नाही 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 मी आज चोरी केली नाही, खरं सांग. अरे तू चीन. नाही राजेसाहेब खरं सांग, रिपीटच ठोकीन. पंतप्रधान म्हणजे खाली खाली खाली. हे तुम्हाला जोडायचं नाही, हे तुम्हाला तुमच्या लागी कामच नाही. जन्मजात गुण कधी उफाळून येईल सांगता येत नाही, पलटत नाही. सहज गुण जयाचे देही पालटतो काही. आमचे वैकुंठ असे नामदेव आप्पा शामगावकर दृष्टांत सांगायचे. विठ्ठल
एक वारकरी पलटत नाही, जन्मजात गुण पालटत नाही, 3 प्रारब्ध पालटत नाही. प्रारब्ध काही न पालटे सोसे, काही न पालटे सोसे, कृष्णेचे ते पिसे वायावेना, कृष्णेचे ते पिसे वायावेना, कृष्णेचे ते पिसे वायावेना, कृष्णेचे पिसे वायावेना. प्रारब्ध काही न पालटे सोसे, प्रारब्ध काही न पालटे सोसे, करणाने माझा आवाज बसलाय हो, नाही तर मी कोणाला खाकरून सुद्धा देत नाही. मी मत स्वतःच म्हणणारा गडी मार लय ठेवणीन बिवणीन, पण असो असं धरणात या रान धरता येणार नाही आपल्याला. तिथं धरायला रानच पुढे धरणार पाणी पाणी काय का. प्रारब्ध काही न पाल माऊली, ज्याचं प्रारब्ध दुःख देणार आहे ना ते त्याला दुःखच देणार, ज्याचं सुख देणार आहे ते त्याला सुख देणार आहे. माझी विनंती, हे सुख दुःख कमी करायसाठी वाढवायसाठी तुम्ही कोणाच्या दारात जाऊ नका. मला ज्याला भगवंतानी नेमून दिले ना ते प्रारब्ध त्याला भोगावंच लागणार. ते पलटत नाही. लोकांना वाटतं आमच्यात थोडा बदल होईल, जरा आमची परिस्थिती सुधारेल. जा काही त्या साधूकडे ओष्णो जल घ्या. महाराष्ट्रातले पुढारी किती गिन्यान गेलेले इतकी कशी फेवजा उडालेली. आकली वाटतं काय जाणूनच गैरहजर होते का काय कोण. अरे एवढे ज्ञानोबराने आरडून सांगितलं, तुकाराम महाराजांनी ओरडून सांगितलं, नाथ महाराजांनी एवढे वारकरी घरोघर. महाराज एकही शाना वारकरी गेला नाही बरं कधी. हे जे गेले ना असे शोकाला प्राप्त नाही घोटाळा आहे हो. काय लोक गिन्यान गेलेली. अरे सकाराम महाराज हे संजीवन समाधी. इथं तुम्हाला जे भेटत कशाला पणाकडचा प्रारब्ध कमी जास्त करायला महाराज चांगलंच नाही महाराज. काय अरे एवढं आपण विज्ञानी वागतो, संत वाङ्मय वाचितो. तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी वाच, तुम्ही जितके ज्ञानेश्वरी गाथेपासून लांब जाणार तितकं तुमचं वाटोळं नाही, पण खकानं हमकच. रोज गाथा वाचावा, ज्ञानेश्वरी वाचावी. काय गुणाची आहे तुम्ही आता काय सांगा. नको त्याच्या नादीला, आणि शाण्याच्या नादी कधीच लागणार नाही हो. चांगल्याच्या पुढे जाणारच नाहीत महाराज हो. बघा तुम्ही पुस्तक रस्त्यावर विकत येत आणि चपला काचेच्या दुकानात विकत येतात. एका कवित एका विचारवंतांनी लिहिले, ज्या वेळेस या भारत देशात पुस्तकं रस्त्यावर विकली जातील आणि चपला दुकानात विकल्या जातील त्यावेळेस या समाजाला पुस्तकाची गरज नसून थिएटरचीच गरज आहे. हा हे काय लय गुणाची काय वर बघा. आणि म्हणून हेच सांगायचं तुम्हाला, काय माणसं ज्ञानच नाही ना. आपलं जे प्रारब्ध दुःख देणार आहे ते दुःखच देणार आहे, जे सुख देणार आहे ते सुखच देणार आहे. हा एखाद्या प्रारब्ध दुःख देणार असतं त्याला ते दुःखच देत. पाऊस पडाना म्हणून एखादी ईट भट्टी टाकली, पाऊस कमी यंदा विटा धंदा करून वीट भट्टी टाकली, खूप मोठी वीट भट्टी तयार केली, रचली. आणि ज्या दिवशी वीट भट्टी पेटवायची असा वळीवाचा पाऊस आला, आख्या इटा बिमेला वाहून गेल्या मारा. त्याचं प्रारब्ध दुःख देणार होतं. दुःख त्याला वाटलं आता यंदा लई पाऊस पडायकडा, लईच पाडाय, आता ऊस लाव. त्याने ऊस लावला, परत ठिक्का पाडा नाही, छापी भिजायला पाणी नाही. कोणी म्हणत छापी काय झाल्यावर सांगतो जेवढा माझा भेटा
माणसं सांगावं. ज्याचं प्रारब्ध दुःख देणारे बाबा त्याला ते दुःखच देणार आहे, आणि ज्याचं प्रारब्ध सुखाचं आहे महाराज ते त्याला सुखच देणार आहे. काहीच प्रारब्ध असं राहतं बरं, त्याला कुठून पैसेच भेटत. काही कांदे विकायले ते तर भाव घसरले, काही असे तर चिंगड्या विकायले सुद्धा भाव वाढत प्रारब्ध आहे. काही चिंचा विकायले ते तर पैसे होत नाही, काही चिचुके विकायले ते तर अहो एक एक चिचुका एका एकाला खाला गेला. अरे काय प्रारब्ध इतके गिनेन गेलेले कसे वर बघा सुधरायचे का मला तर तुमच्या गळा पडून राहणार ढासा ढासा राहणार म्हणते मला असं सुधरायचीच नाही का. ऐका काहीच सुखाचं प्रारब्ध राहतं. एका जणाकडे असे कुठूनच पैसे द्यायचे, कुठूनच पैसे द्यायचे, त्याला पैशाचाच कंटाळा आला. खरं तर कलियुगात हे वाक्य वापरणं चुकीचं आहे. होता एक सद्ग्रस्त त्याला पैशाचाच कंटाळा आला. तेवढं काय पैसे कवर सांभाळायचे, हे सोनं नाणं चांदी लई झालंय, इस्टेटन बिस्टेटन ते सांभाळायचे कवर. मग आपण असं करू म्हणजे राज्यात जो राजा आहे ना तर राजाची खोड काढू. मग राजा आपल्यावर जप्ती बसेल, सगळंच घेऊन जाईल. पैसे संपले का जरा बरं वाटेल, सांभाळायचं नाही ताप. काय करायचं म्हणजे काही नाही, उद्या राजसभेत जायचं, राजाची द्यायची तोंडात ठेवून राजा रागीनं जप्तीत बसेल. गेला तो सभेत. आता ते श्रीमंत होता, अख्ख्या राज्याला माहिती होता चौबदार कोणाला आज जाऊन देते. मग त्याला पाहिलं का लगेच सोडलं. चौबदार बी असे असते महाराज, पाकिट वाढून देणार पुढे बसते जे बघायचं ठाण आपल्या चौबदाराचं नाही झालं दुसऱ्या आपले गरीब हे नाहीच गळालेले. त्याला काय चौबदारांनी अडवला नाही. सभा भरलेली होती, इकडून 4 प्रधान इकडून 4 प्रधान, 8 प्रधान मंडळ बसलेलं. राजा बसलेला महत्वाचा विषय चर्चा चालू, पण श्रीमंत माणूस आहे त्याला कोण नाही म्हणणार, नेहमी राजाला मदत करायची. त्यांनी ठरवलं आज नाही पैसे संपले पाहिजे. पण ज्याचं प्रारब्ध सुखाचं आहे महाराज ते त्याला सुखच देणार नियमच आहे. त्याने ठरवलं राजाच्या तोंडात ठेवून असा सरसर वरचा ढाका राजाचं गचुरं धरलं, त्याला कोणी अडवलंच नाही. गडी असा तो हाडाचा होता, तिथे कोण सांगा सगळेचे बरोबर जवानीचे चिपटावणी वाढले. माझ्यासारखा तुला म्हणाला थोडक्यात त्यांनी जो राजा धरलांची वाजवली धरून हाडाचा गडी राजा एकीकडं, ते राज मुकुट एकीकडं, ते सिंहासन एकीकडं. त्या 8 प्रधानांनी पाहिलं, तलवारीच काढल्या, याची खांडोळीच करायची. 8 तलवारी अंगावर पडणार. पण राजा उठला, अरे मारू नका. मोठा परोपकारी माणूस. लोक म्हणजे तुमच्या तोंडात हाणणं आणि हा आणि परोपकार. राजा म्हणला, मूर्खांनो माझ्या जवळ बसले पण तुम्ही माझे काय हितशत्रू आहेत. तो माझा खरा हितचिंतक. तुम्ही तोंडात हाणून हितचिंतक मूर्खांनो. अरे माझ्या मुकुटात नाग बसला होता, त्याने लांबून पाहिला, धावत धावत आला. मुकुट काढता काढता तर राजाला चावलं तर घोटाळा म्हणून त्याने तोंडात मारली. मी एकीकडं, राजा सिंहासन एकीकडं, मुकुट एकीकडं, आणि तो बघा नाग एकीकडं. नाग चाललेला सगळ्यांनी पाहिला. राजा म्हणला, खरंच या माणसामुळे मला शिवतान भेटलं, याला 1 लाख सोन्याच्या मोहरा घरच्या घेणं धरलं रान असो. भाई आता नाही सांगत असो. आणि म्हणून मला हेच सांगायचंय, अशी काही माणसं आहेत की त्यांना सुख तर सुखच भेटेल. प्रारब्ध काही न पानटे सोशे, तृष्णेचे ते पिसे वायावे. तुकाराम महाराज आपला विषय. हे जगत पालटणार आहे, बदलणार आहे, क्षणिक आहे. पण अपवाद 3 काय, जन्मजात गुण पालटत नाही. 1 पुढं प्रारब्ध पालटत नाही. 2 आणि 3 सांगितलं वारकरी पालटत नाही, पण बाकीचा संसार सारखा पालटतो महाराज. परिवर्तिनी संसारे मृतः को वा न जायते, तुझ विन काही स्थिर राहे ऐसे नाही. क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रासगडी सत्ता नाही हाती, क्षणभंगुर नाही भरवसा. असा सारखा बदलतो, सारखा पालट. ठीक आहे, या संसारात पालट होतो. लक्षात कशाने पालट होतो? 2 गोष्टीने. 1 ध्यानाने पालट होतो, आणि 2 संचार झाल्यावर पालट होतो. विठ्ठल माऊली, तुमच्या जीवनात जर काही तुमच्या जीवनात उत्क्रांती करायची असेल, काही काया पालट करायचं असेल तर रोज सकाळी उठा, स्नान करा आणि ध्यान करा. ध्यानाने माणसाचा पालट होतो. ध्यान ध्याता
पंढरी राया पंढरी राजा ध्यानी ध्याता पंढरी राया पंढरी राजा मना सहित पालटे काया मना सहित पालटे काया मना सहित पालटे काया येथे बोला कैसी ओरी येथे बोला कैसी ओरी सीतेला चोरून नेल्यावर सीतेला अशोकाच्या वनात ठेवलं. अशोकाच्या वनी सीता शोक करे सीता शोक करे. वा, अशोकाच्या वनात सीता शोक करत होती. झालं काय, एक भिंगुरटी नावाचा एक प्राणी बघा आपल्या घरावर नाही का ते माळदाला चिखलाचं घर करत त्याच्यात असते माळदाला कुठं खिडकीला पुढे इकडं झाडाला इकडं तिकडं एका भिंगुरटीने त्या अशोकाच्या वृक्षावर चिखलाचं घर केलं होतं आणि हरभऱ्याच्या झाडावरली तिने एक आळी उचलून आली आणि आळी तिथं ठेवली. भिंगुरटी फिरायला जायची, फिरून आली का त्या आळीला टोच मारायची, फिरून आली का त्या आळीला टोच मारायची. त्या आळीला लागलं भिंगुरटीचं ध्यान. आता भिंगुरटी म्हणजे आळी आहे का? नाही. आळी म्हणजे भिंगुरटी आहे का? नाही. फरक आहे ना, ठाकरे शिंदे फरक आहे. असो, भिंगुरटी म्हणजे आळी नाही ना आळी म्हणजे भिंगुरटी नाही. पण भिंगुरटी बाहेर जायची, आळी नेऊन टोच मारायची, बाहेर जायची टोच मारायची. त्या आळीला लागलं भिंगुरटीचं ध्यान. आता ती भिंगुरटी येईल मला टोच मारील, आता ती भिंगुरटी मला टोच मारील. आणि ध्यान धरता धरता तो का म्हणे आळे जीवे नुरेची वेगळे. मग काय झालं, ध्यान करता करता एक दिवस त्या आळीलाच पंख फुटले. आळीच भिंगुरटी झाली. गाथ्यात नाही पण एक प्रमाण खूप छान आहे. तो का म्हणे आळी झाली भिंगुरटी सगळी. हे गाथ्यात नाही पण म्हणतात जुने लोक. किंवा मोठ्या वासुदेवामध्ये भाविता किटकी झाली भंगी तिया क्रमिले नभ. भाविता म्हणजे ध्यान धरता धरता किटकी भृंगी झाली. वा, आळीलाच पंख फुटले आणि आळीचं रूपांतर भिंगुरटीत झालं. कशाने पालट झाला? ध्यानाने. मग सीता म्हणते, हे त्रिजटे, अगं मला लागले रामाचं ध्यान. राम राम राम, मी 24 तास राम करते. एक दिवस ध्यान करता करता जर मी राम झाले तर सीताराम शब्द निघून जाईल आणि फक्त शब्द राहील राम राम. सीताराम शब्द बंद होईल. त्रिजटा म्हणली, तू जरी आनंदीला शिकली असती तर मी बी चातुर्मासाला राहिलेली. हा, सीता म्हणजे तुला काय म्हणायचंय? अगं तू रामाचं चिंतन करता करता जर रामरूप झाली तर परवा मारुती येऊन गेला आणि त्याने सांगितलं की रामालाही सीतेचं ध्यान लागलं. ध्यान करता करता राम सीता होईल म्हणले. सीताराम शब्द मृत्यू लोकात कायम राहील म्हणले. वा, ध्यानाने पालट होतो. म्हणून माझी विनंती तुम्हाला, रोज ध्यान करा.
आपल्या कीर्तनाचा पहिला अभंग कोणता आहे बरं? ध्यानाचा आहे. त्या अभंगात ध्यान शिकवलं. तुम्ही ध्यान देऊन बारीक आहे का? बघा कसं वर्णन आहे. विटेपासून मुखापर्यंत वर्णन आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, म्हणजे विटन पाय दिसले का डोळ्या पुढं? चला वर कमराकडे या. करकटेवरी ठेवून या. बिंबीकडे बघा. तुळशी हार गळा इथपर्यंत. थोडं कमराकडे पडत बघा. काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यानाचा अभंग. पुढे चला. कानाकडे बघा. मकर कुंडले. डोळ्या पुढे येतोय का? पपीच्या येते. कानाकडे बघा. मकर कुंडले तळपती श्रवणी. कंठाकडे बघा. पांडुरंगाच्या कंठी कौस्तुभ मणी. असं खालून वर ध्यान चाललंय. आणि शेवटच्या चरणात सांगतात आता त्याच्या मुखाकडे बघा. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहेन श्रीमुख आवडीने. आपल्याला सगळ्यांना ध्यानावर आणावा म्हणून हा अभंग आहे. पण मानणारेच ध्यानावर नाही तर तुम्ही केव्हा ध्यानावर? खूप गोड अभंग आहे महाराज. रोज या अभंगाचं ध्यान केलं पाहिजे. काय अभंग आहे महाराज, नाद नाही करायचा. ध्यानाने पालट होतो एक, आणि संचार झाल्यावर पालट होतो एक. मंत्रज्ञ होतो, जाणकार मंत्रज्ञ म्हणणार, सारखा मंत्र म्हणणार. पण तो एका मसन वाट्यात गेला आणि त्याला तिथं लागलं भूत. जुन्या काळात भूत होती ती लागत होती. आता भूत राहिली नाही. का बरं? माणसं भूतापेक्षा बेकार वागायला लागली. भूतच निघून. तो करांबा आम्ही रात्री प्रवास करतो. आता तुम्ही फिरता कीर्तनाला, मी फिरतो. महेश महाराज, राम महाराज, ही सगळी महाराज मंडळी कायम फिरत येत महाराज. आमच्या लहानपणी रात्री तर लोक मसन वाट्यात जात नव्हती, पण दिवसा बी जायला घाबरायची. महाराज लोकांना भूताचं बी वाटायचं. पण आता दिवसात जाते, पण रात्री बी. आम्ही रात्री कीर्तन करून चाललो, गावाच्या बाहेर पडलो का काही लोक कीर्तनाला जातात, पण काही मसन वाट्यात पत्ती खेळत. 10-15 मसन वाटे असे पहिले पत्ती खेळत. आता माणसं जर मसन वाट्यात गेली मग भूतानी पुढे जावं. ती सगळी भूत गाव ग्रामपंचायतीत खेळली. वर बघा. हेच सांगायचं. एक जाणकार मंत्रज्ञ होता, ते एका मसन वाट्यात गेला आणि त्याला लागलं भूत. त्रिकाल संध्या करणारा, गायत्रीचा जप करणारा. ओम भूर्भुवः स्वहा तत्सर्व. आता ते मंत्र म्हणत नाही, सगळा मंत्र म्हणत, सारखा मंत्र म्हणणारा. पण त्या दिवशी त्याला भूत लागल्यावर त्याने गायत्री मंत्र सोडला आणि मग तो मंत्र म्हणायला लागला. कोणता? ओम भगनी भागोदरे पद्मासे योनिओम भट स्वाहा. झपाटलेला म्हणजे त्याला झपाटलं. मला हे सांगायचं. असो आमच्या लहानपणी रे गाजलं होतं, आता पण मावळत काय का. मला हेच सांगायचंय माऊली. ज्ञानोबराय वर्णन करतात दुसऱ्या अध्यायात. ओवी लक्ष्मण महाराज. जैसा मंत्रज्ञो भरळो जाय तेथ जैसा का संचारू होय, तैसा तो धनुर्धर महामोहे जाकळीला किंवा आकळीला. संचार झाला का माणसात पालट होतो. संचाराचे 2 प्रकार, बाधक संचार आणि साधक संचार. माऊली जीवनात काही संचार होऊ देऊ नका, ते तुम्हाला बाधा करतील. आणि काही संचार जीवनात झाले पाहिजे, ते तुमच्या जीवनाला साधक ठरते. आणि काही संचार बाधक ठरते. बाधक संचार कोणता? अहंकाराचा. तुम्ही काम करायचं पण तुम्ही केलं असं म्हणायचं नाही. हे मजची स्तव झाले परिम्या नाही केले, आईशे जेने जाणितले तो सुटला आघा. पण अहंकाराचा संचार ज्ञानोबराय वर्णन करतात. जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू, झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. अहंकाराचा संचार लय भयानक. रस्ता एक पुढारी करते, दुसराच नारळ फोडून निघून जातो. अरे हे वागणं बरं नव्हतं, काय अर्थ आहे? त्याला अहंकाराचा संचार भयानक आहे. अहंकार कठीण. एका मूर्तिकाराने एका माणसाला हात दाखवला ज्योतिषाला. बरा जरा भविष्य सांगावं. त्याने भविष्य पाहिलं, गप्प बसला. मूर्तिकार म्हणला, का हो तुम्ही भविष्य पाहून गप्प का बसले? राग मानत नसले तर सांगा. म्हणजे काय? आजपासून 12 दिवसांनी दुपारी 12 वाजता तुम्हाला काळ न्यायला येणार. काय सांगताय? काय सांगताय? खोटा असेल अख्खं पंचांग कुंडळीने पिमेट टाकेल.
तर त्या कारागिराला माहित होता जातीवंत भविष्य काय. कारागिराने ठरवलं आजपासून 12 दिवसांनी 12 वाजता न्यायला यम येणार आहे ना. मग त्या कारागीर बी असा होता महाराज, पंचक्रोशीत त्याचा कोणी हात धरीत नव्हतं. मूर्त्या अशा हुबे हो बनवायच्या. मग त्याने त्याच्यासारख्या 12 दिवसात 10 मूर्त्या घडवल्या, रात्रंदिवस चालू. नाकी डोळी निटस, उंचीना लांबीना रुंदीना रंगाना हा 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 नादच करायचा. 12 दिवस उजेडला, त्याचे 12 वाजायला अवघे 2 मिनिटं कमी होते. काळाची स्वारी येणार, तो त्याच्यात जाऊन उभा राहिला मूर्त्यांमध्ये. इकडं 5 मूर्त्या, इकडं 5 मूर्त्या, 10 मूर्त्या, हा 11वा मध्ये. काळ न्यायला आला का त्याने आपले प्राण ओढून धरले. त्याला प्राणायामाचा अभ्यास होता. प्राण ओढून धरल्यामुळे शरीर दगडासारखंच झालं, काहीच फरक नाही. यमराज आले तर इथं ते एकाला न्यायचंय, इथं ते एकासारखे 11 आहेत म्हणजे, उभे उभे आहेत म्हणजे. दुसऱ्याचाच नंबर लागायचा, घोटाळा व्हायचा, कोणाला न्यावा. पण यमच येतो, कोणाचा दांडा मोडपा कसा करायचा यमाला चांगलं कळतं मला. यमाने त्या मूर्तिकाराचा अहंकार जागा केला, अहंकाराचा संचार. यम म्हणला वाह काय कारागिरी, विश्वकर्मा फेका. काय कारागिरी म्हणले, मूर्तीसारखी मूर्ती, नाकी डोळी निटस. पण यमाने त्याचा अहंकार जागा करायला सुरुवात केली. यम म्हणला लय भारी मूर्ती, आम्ही त्रैलोक्यात फिरलो पण अशा मूर्त्याच नाही. काय 11 मूर्त्या येतात सगळ्या सारख्यात, फक्त एकच चूक आहे. एक चूक म्हणलं का याचा अहंकार जागा झाला. त्याने चूकच ठेवली नव्हती महाराज. लगेच उठून म्हणला कोणती चूक आहे. यम म्हणला हीच चूक आहे, पहिली तुला भिगवानच्या एसटी स्टँडवर घेऊन सोडून देतो. लगेच यमाने उचलला. मला सांगा कशामुळे झाला अहंकार. तुम्ही सुधारायचे का, आजपासून तुम्ही करायचं पण मी केलंय असं म्हणायचं. लोकांचा लय आग्रह, नाव पुकारा नाव पुकारा. आणि नाव पुकाराने आमच्या भागात ते प्रगतशील शेतकरी यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 51 रुपये दिले. परवडत आहे का पुकारा. 51,000 द्यावं का 51. ज्या गावात देणगी पुकारताना मी बारीक काय करतो, 500च्या मी त्या लोकांना सांगत होतो 500च्या आतली देणगी पुकारायची नाही. पुकारायला महाग, हा आखं घर जेवायला 51 रुपये वार वा. हा वर बघा. म्हणून 500च्या पुढे तरी देणगी दिली पाहिजे. काय तुम्हाला 500 रुपये भिगवलं गेले तर प्यायला पडलं, चहा पाण्याला पुरत नसते. असो विस्तार नको. आणि म्हणून ऐका, संचार, अहंकाराचा संचार बाधक संचार, आणि दुसरा आहे साधक संचार. एक आहे वैराग्याचा आणि दुसरा आहे ब्रह्मरसाचा. लई सांगण्यासारखे. वैराग्याचा अंगी झाला से संचार वा, इच्छी वनंतर सेवा इच्छी वनंतर सेवा. वैराग्याचा संचार एक हा साधक संचार आहे, आणि दुसरा संचार आहे ब्रह्मरसाचा संचार. एकदा का ब्रह्मरसाचा संचार झाला, कशाचा, आंबेरसाचा नाही. कोण म्हणला आंबेरसाचा, ब्रह्मरसाचा. ब्रह्मरसाचा जर संचार झाला तर संसार करण्यात मजा वाटत नाही. अभंगाच्या आता
संचार आमच्या जीवनात झाला. काय झालं? आता नव्हे गोड करिता संसार. आता संसार करण्यात मजा वाटत नाही ना. संसारात मजा कुठपर्यंत वाटत? जोपर्यंत ब्रह्मरसाचा संचार होत नाही तोपर्यंत. अगोदर लई मजा वाटत. एक माणूस ना सारखा हॉटेलमध्ये चहा प्यायला जायचा. लई भारी चहा. चहाचे दर लिहिले होते महाराज त्याच्यावर. साधा चहा 5 रुपये, विशेष चहा 10 रुपये आणि खास चहा 2 रुपये. चला खूप साधा चहा 5 रुपये, विशेष चहा 10 रुपये आणि खास चहा 2 रुपये. तो रोज सकाळी 2 रुपये जाऊन चहा प्यायचा, संध्याकाळी प्यायचा, दुपारी प्यायचा, कवा प्यायचा, तन्न पाणी का प्यायचं. म्हणजे एक दिवस त्या दुकानदाराला विचारलं, खाऊ मी खास चहा मला लईच गोड वाटतोय. काय चहा आहे? खास चहा 2 रुपयाला खास चहा. हे प्रकरण काय समजून सांगा. दुकानदार म्हणजे काय हे हॉटेल आहे ना रस्त्याच्या काढायला आहे, जवळ शासकीय इमारती. आता लोक शासकीय कामाला येतात आणि मग पटापटा द्यायला आपला नंबर आला का पळत जावं लागत. मग इथं लोक नाही येते चहा प्यायला, पण गडबडीत असते. रस्त्यात काढायला हॉटेल आणि शासकीय कामामुळे गडबडीत असते. चहा पिते पण कधी कधी सगळा पितच नाही, ते अर्धा पिते तर अर्धा कपात तसाच होते. मग आता काही अन्न टाकून द्यायचं का? आम्ही काय करतो, तो सगळा राहिलेला ओष्टा चहा एका पातेल्यात गोळा करतो, तर तोच आम्ही खास चहा 2 रुपये. येताल का उद्या? येताल का? आता नव्हे गोड करिता संसार. हेच गमत. आता संसार करण्यात मजा वाटायला आणि तुकामध्ये कडू वाटतो प्रपंच. तुकामध्ये कडू वाटतो लयच गोड प्रबंध महाराज. मला हेच लागत होत. अशी पाटस सहकारी साखर कारखान्याची बंधवर ते झालंय का चालू. मी एका कारखान्याच्या उद्घाटनाला गेलो. कारखाना बंद होता. बंद काय 4-5 वर्षापासून. लोक म्हणजे संचालक चालू होतो. ऐका, आता संसार करण्यात गोडवा वाटत नाही. काय वाटत आहे? कडू वाटत. तो का म्हणे कडू वाटतो प्रपंच. देवे जीव धाला, देवे जीव धाला, संसार तो कडू झाला, संसार तो कडू झाला. देची येताती देची येताती असो. आणि म्हणून देवे जीव झाला, संसार तो कडू झाला. आता नव्हे गोड करिता. संसार करण्यात गोडवा वाटत नाही. तुकाराम महाराजाला ब्रह्मरसाचा संचार झाला. तुकाराम महाराज गेले भामचंद्र डोंगरावर. 15 दिवस भजन केलं. पांडुरंग प्रकट झाले. पांडुरंग म्हणले, तुकोबा डोळे उघडा, मी वाघाचं रूप घेऊन तुम्हाला दर्शन द्यायला आलोय. तुकाराम महाराज म्हणजे मी डोळे उघडणार नाही का? इथं वाघ फोटावर भेटत येत. वाघ पाहायला बसलो की इथं 15 दिवस मध्ये देव निघून गेले. तुकोबा डोळे उघडा, मी सर्परूप धरून तुमच्या पुढे आलोय. तुकाराम महाराज म्हणजे आम्हाला खेळपटाच्या रानात नाही भेटत येत. सापाचं दर्शन घ्यायला 15 दिवस उपाशी बसलो नाही. तुकोबा डोळे उघडा, आता मी साक्षात पांडुरंग होऊन प्रगट झालोय. मग डोळे उघडा. पांडुरंग आणि तुकोबरायांचा संवाद चालू झाला. तुकोबरायाची लहाने बंधू कान्होबाराय हे तिथं आले. त्यांनाही पांडुरंगाचं दर्शन तुकाराम महाराजांमुळे झालं. 15 दिवस भामचंद्र डोंगरावर. भामचंद्र डोंगरावरून मागे आले. येता येता इंद्राणी आडवी लागली. तुकाराम महाराज इंद्राणीच्या काठावरच बसले. कान्होबाराय म्हणजे चला ना महाराज घरी. 15 दिवस झाले घरची वाट पाहतात. तुकाराम महाराज म्हणजे घरी येणार नाही. मग आता ब्रह्मरसाचा संचार झालाय. घरी जाण्यात मजा वाटत नाही. आता नव्हे गोड करिता संसार. मी सांगतो कान्होबा एक ऐक. काय? आपल्या वाडवडिलाच्या ज्या कर्जाच्या वह्या त्या घेऊन ये. तुकाराम महाराज श्रीमंत होते. तुकाराम महाराज त्यांचा एक इनामदारकीचा वाडा होता. गावाचे तंटे पाटलांनी मिटवायचे आणि गावगावच्या पाटलांचे तंटे इनामदाराने मिटायचे.
तुकाराम महाराजाचा राहता वाडा वेगळा आणि एक इनामदारकीचा वाडा होता. त्या तुकाराम महाराज श्रीमंत होते. पंचकुर्शीवर तुकाराम महाराजाचं वाडवडिलाचं कर्ज होतं. तुकाराम महाराज म्हणले देऊन येईल पण त्या वह्या घेऊन ये पाहिजे. आणि मग लोकांवर कर्जाच्या वह्या होत्या त्या घेऊन आले. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं आता नव्हे गोड करिता संसार अनेक संचार झाला माझी. त्या सगळ्या वह्या घेतल्या. लोकांवर कर्ज होतं तुकाराम महाराजाचं. सगळ्या इंद्रायणीत बुडल्या. महाराष्ट्रातली पहिली कर्जमाफी तुकाराम महाराजांनी केली. वा, कर्जमाफी म्हणजे किती आनंद झाला बघा. टाळ्या खायला सोपले. गोड करिता संसार अनेक संचार झाला माझी. कशाचा संचार झाला? गेले भरून या अंग. आता अंग ब्रह्मरसाने असं भरून भरून गेलंय बघा. आता आधील तो रंग पालटला. आधील रंग म्हणजे संसार करण्याचा जो जीवदशेतला रंग होता. आता तो रंग पालटून गेला. मग काय झालं? रसनेची आरोची. आता वेळ झालाय ऊन होई. रसनेची आरोची कंठी नारायण बैसवनी मन निवविले. रसनेची रुची म्हणजे आवड. काय हो? कंठी नारायण. नारायण माझ्या कंठात येऊन बसला. बैसवनी मन निवविले. माझं मन शांत केलं. मन हे झाले, मन हे झाले. पूर्ण विठ्ठलाची झाले. अंतर्बाह्य रंगून गेले विठ्ठलाची. मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले. केले या विठ्ठले ऐशी कृपा जाणावी. याला म्हणायचं बघ. रसनेची आरुची कंठी नारायण बैसवनी मन निवविले. तो का म्हणे आता बैसलो ठाकणे. ठाकणे म्हणजे मी आता परब्रह्म अधिष्ठान रूपावर ठाण मांडून बसलोय. इच्छेची ते धनी पुरईल. धनी म्हणजे आवड. माझ्या इच्छेची जी आवड होती ती आवड सगळी धनी किंवा धनी शब्दाचा अर्थ पूर्ण होईपर्यंत माझी जी इच्छा आहे ती पूर्ण होईपर्यंत देवाने पूर्ण सगळी करून टाकली. ब्रह्मरसे गेले भरून या अंग. आधील तो रंग पालटला. विठोबा कुमार.
सेवा संपली. लय भाग्याचा दिवस आहे तुमचा महाराज. हे चंद्रभागेच्या काठावरल्या समाधी आहेत ना, त्या संजीवन समाधी आहेत महाराज. लय कडक समाधी आहेत. फक्त पदर पसरा आणि सेवा करा, तुम्हाला कमीच नाही महाराज. यात असा इतिहास आहे की ते कुर्मगाव म्हणजे कुगाव आहे बघा, तिथे एक सीतारामभाऊ म्हणून येते, पुण्याला राहायला आहेत बघा. तर त्यांनी भीमा महात्म्याचं प्रकाशन केलंय. आतापर्यंत मला भीमा महात्म्य शोधायला 15 वर्ष लागली, भेटलंच नाही. मग 2-4 जणांनी आणून दिलं नंतर. तर ते आता DTP करून आपले ते सीताराम महाराज म्हणून इथे कुगावचे त्यांनी ते छापले. आपल्या पंढरपूरच्या सप्त्यात त्याचं प्रकाशन आहे. तर त्या सगळ्या ग्रंथामध्ये भीमेच्या काठावरल्या सगळ्या गावांचा इतिहास आला. आता लक्ष्मण महाराजांना माझी विनंती, तुम्ही शोधा जरा, आम्हाला शोधायला वेळच नाही. हाय हे जी सुरू चाललंय, आता काय सांगावं. आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद. हे बघा, तुम्हाला सगळ्या करमाळा तालुक्यातल्या वारकऱ्यांना एक विनंती. काय विनंती आहे? हे चालू 2026 हे वर्ष आपल्याला खूप मोठे भाग्याने पाहायला भेटले. काय आहे या वर्षाचं महत्व? या वर्षात श्री संत सावता महाराज ज्यांची समाधी आपल्या सोलापूर जिल्ह्यात आरणला आहे, तर सावता महाराजाला यावर्षी अवताराला येऊन 775 वर्ष पूर्ण होतात. सप्तशतकोत्तर अमृत महोत्सव. श्री संत ज्ञानोबरायाला अवतार घेऊन यावर्षी 750 वर्ष पूर्ण होतात. सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव. यावर्षी जगद्गुरु तुकाराम महाराजाला वैकुंठाला 375 वर्ष पूर्ण झालेत. 300 त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव. या वर्षामध्ये संत नामदेवराय आणि संत जनाबाई या दोघांची समाधी आपल्या सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरला नामदेव पायरीवर आहे. 14 जणांची समाधी नामदेव पायरीवर. नामदेव पायरीचं 14 वेळा दर्शन घ्यायचं मला. तर या घटनेला यावर्षी बरोबर 675 वर्ष पूर्ण होतात. षष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष. या वर्षी एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी त्यांची समाधी देवगिरीला आहे. या वर्षी त्यांनाही अवतार घेऊन 450 वर्ष पूर्ण होतात. आपण जे एका जनार्दनी म्हणतो ना, तेच जनार्दन महाराज. आपण आरती ज्ञानराजा म्हणत असताना रामा जनार्दनी, त्याचे 3 शिष्य होते, रामा जनार्दन, एका जनार्दन, जनी जनार्दन. तर त्या एक जनार्दन स्वामी यांना समाधी घेऊन यावर्षी 450 वर्ष पूर्ण होतात. चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सव. आणि जगविख्यात पालखी सोहळा ज्यांनी पहिल्यांदा काढला महाराष्ट्रात 1685 ला, ते नारायण महाराज देहूकर. तर या नारायण महाराजाला जन्म घेऊन यावर्षी बरोबर 375 वर्ष पूर्ण होतात. तुकाराम महाराजाचे लाले चिरंजीव. असे 6 ते 7 संतांचा उत्सव घेऊन हे वर्ष आले. माऊली, माझ्या जीवनात हे वर्ष मला पहिल्यांदा कळायला लागले. मला पहिल्यांदा असं वर्ष आलंय की 7 संतांची मुहूर्त घेऊन एकत्र आले. मग या संतांचा 7ही संतांचा महोत्सव पुणे जिल्ह्याने भंडारा डोंगरावर केला यावर्षी. दुसरा लातूर जिल्ह्याने केला, तुम्ही तो मोबाईलवर पाहिला असेल. पण आता तिसरा आपल्या सोलापूर जिल्ह्याने करायचं ठरवलं. अरे, पुणे एकत्र आला, नगर जिल्हा एकत्र आला, लातूर जिल्हा एकत्र आला, नाशिक जिल्हा एकत्र आला. यांनी मोठे मोठे उत्सव केले. तुम्ही गेल्या वर्षी सिद्धटेकचा उत्सव सगळ्यांनी पाहिला महाराज. काय उत्सव होता, काय ते नाथ खोळा महाराज, मुंगीवाणी माणूस त्या सिद्धटेकच्या पटांगणात ऊसात उत्सव महाराज, ऊसच ऊस. तर माझी विनंती होती, तर यावर्षी तो उत्सव आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या वतीने करायचा ठरला. उत्सव कसा करायचा? रोज 25,000 गाथा वाचक आपल्या सोलापूर जिल्ह्यात. 25,000 गाथा वाचक, नामदेव गाथा पारायण, रोज 25 पखवाजे कीर्तनाला, रोज 2,000 टाळकरी कीर्तनाला. पहिल्या दिवशी 1,00,000 लोक आणि काल्याच्या दिवशी 5,00,000 भाविकांना पुरणपोळीचं नियोजन केलेलं आहे. आयोजक समस्त सोलापूर जिल्हा. आपल्या सोलापूरचे सगळे तालुके, करमाळा, माढा, मोहोळ, बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, सोलापूर शहर, अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, कोणता राहिला झाली, तुम्हालाही माहित नाही की मला माहिती नव्हतं. ही सगळी. आणि बाहेरचे 4 तालुके आहेत, इंदापूर, बारामती, फलटण आणि आटपाडी. असे एकंदर 16 तालुके एकत्र करून हा उत्सव होतो. या 16 तालुक्याच्या भाकरी आता. आणि मग 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 6 ते 11 संगीत गाथा पारायण, 11 वाजता 100 गावाच्या भाकरी येणार. आणि मग सकाळून एक कीर्तन होणार 11 ते 12:30. 12:30 वाजेपर्यंत आपल्याला भाकरी घेऊन यायच्या. प्रत्येक तालुक्याला भाकरी सांगितलेल्या.
11 वाजता भाकरी येतील किंवा 12:30 वाजता मग महा अन्नदान चालू होणार. मला 1 लाख लोकांना पहिल्याच दिवशीचं नियोजन अन्नदान. मग दुपारी 3 वाजेपर्यंत 3 ते 4 हरिपाठ, 4 ते 6 नामदेवरायाचं चरित्र तुम्हाला ऐकायला भेटणार आणि 6 ते 8 महाराष्ट्रात हे बघा अभ्यासकांची कीर्तन आहेत. सगळे अभ्यासू प्रसिद्ध नाहीत पण सिद्ध कीर्तनकारांची कीर्तन आहेत महाराज. वा, आमच्याकडे सगळे सिद्धच असतात महाराज. आणि मग कीर्तन आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर, आदरणीय बंडा तात्या कराडकर, माधव महाराज नामदास, नामदेव महाराज लबडे, सद्गुरू वास्कर महाराज, सद्गुरू देहूकर महाराज, बाळासाहेब महाराज देहूकर आहेत, चौरे महाराज, सुधाकर काका इंगळे आहेत, राम महाराज झिंजुरके आहेत, भागवत महाराज शिरवळकर आहेत. अशी अनेक विद्वानांची कीर्तनं तुम्हाला ऐकायला भेटणार. 2 सत्रात कीर्तन आहे. सकाळी बी कीर्तन आहे, संध्याकाळी 6 ते 8च कीर्तन आहे. 8 वाजता कीर्तन संपलं का परत एका तालुक्याच्या भाकरी. हो पेटी थांबा. आणि मग एका तालुक्याच्या भाकरी आल्यावर मग संध्याकाळी आमटी महोत्सव ठेवला. पहिल्या दिवशी रायगड जिल्ह्यातली कर्जतची आमटी, खाली एक कर्जत आहे बघा घाटाखाली. दुसऱ्या दिवशी नगरची आगडगाव आमटी. तिसऱ्या दिवशी मावळातली आंबळ्याची आमटी, आंबळ्याला हेले लाडके कीर्तन करत आंबळ्याचे राम महाराज. चौथ्या दिवशी जुन्नरची आण्याची आमटी. 5व्या दिवशी आपल्या राशींची शिपी आमटी. 6व्या दिवशी शेवगावची शेंगोरी आमटी. आणि 7व्या दिवशी आपल्या सोलापूर जिल्ह्यातली प्रसिद्ध 5 लाख लोकांना पंढरपूरची बाजार आमटी. वासानीत माणसं गोळा झाली. असं नियोजन. माझी विनंती माऊली, हा उत्सव खूप मोठा आहे. या उत्सवाची सुरुवात आहे 17 मे ते 24 मे, म्हणजे बरोबर आज महिन्याला. आज 16 तारीख आहे ना. आज महिन्याच्या 16 तारखेला ह्या उत्सवाचं ठिकाण कोणतं आहे? ठिकाणाच्या बाबतीत खूप वाद झाला. बार्शीवाले म्हणत होते बार्शीला करा, करमाळ्यावाले म्हणत होते करमाळ्याला करा, मोहोळवाले मोहोळमध्ये करा, सांगोलवाले सांगोल्यात, माळशिरसवाले माळशिरस, सगळे हळद लावून बसले. पण सगळ्या जिल्ह्याने ठरवलं हे बघा, एखाद्या तालुक्यात केला तर दुसरा तालुका येणार नाही. पण एकच असं गाव आहे आमच्या सोलापूर जिल्ह्यात की तिथं सगळ्या महाराष्ट्राला यावं लागत. त्या गावाचं नाव आहे भीमा तिरी एक वसविले नगर आणि त्याचे नाव पंढरपूर आहे. पंढरपूरला हा सप्ताह आहे. कुठं? चंद्रभागेच्याच काठावर. आज जसं आहे आपण असं 65 एकर म्हणून आहे बघा. त्याला भक्तिधाम म्हणतात. आणि त्या भक्तिधाममध्ये खूप सोय महाराज. जवळजवळ 5000 झाडं आहेत, 5000 टॉयलेट आहेत. दिवसातून एक याडा आला तरी नाही झाडाखाली बसायचं असं मला. 5000 झाडं आहेत. खूप सुंदर उत्सव आहे. माझी विनंती की आपल्याला या उत्सवाला यायचंय. पहिली अपेक्षा पारायण, नामदेव गाथा पारायणे. 50 लाख रुपयाचा मंडप आहे महाराज. त्यात 300 फॅन आहेत, 400 कूलर आहेत. सुंदर असा सुंदर उत्सव आहे माऊली. तर माझी विनंती आहे, सगळ्यात पहिली अपेक्षा करमाळा तालुक्याकडून वाचक माऊली. जास्तीत जास्त वाचक आपण पारायणाला या. महिलांची मुक्कामाची स्वतंत्र सोय, पुरुषांची मुक्कामाची स्वतंत्र सोय. आणि अधिक मासात सप्ताह कर. 17 तारखेला आज महिन्याला अधिक महिना सुरू होतो. आणि मग अधिक मासावर रोज चंद्रभागेचं स्नान, रोज पांडुरंगाचं दर्शन, रोज प्रदक्षिणा, 2 टाइम कीर्तन, नामदेव गाथा पारायण. लाख लोक नादच नाही करायचा. डोळ्याची पारणच फिटली पाहिजे बा. असा उत्सव आहे. आपल्या भागातल्या बऱ्याच धर्मशाळा आहेत त्या भागात. तर आपल्या धर्मशाळांना उतरा किंवा तिथं 65 एकराच्या काठावर सगळ्या धर्मशाळा घेतल्या. 65 एकरात असा वॉटरप्रूफ मंडप टाकलाय मा. फॅनर कूलर नादच नाही करायचं. असा उत्सव आहे. तुमच्याकडून अपेक्षा काय? सगळ्यात पहिली अपेक्षा वाचक. दुसरी अपेक्षा एक दिवस आपल्या करमाळा तालुक्याच्या भाकरी. आता मोबाईल दे रे मोहन. हा इकडे दे. तसं मोगम सांगू नको. पेरणं वेगळं आणि फेकणं वेगळं. काय सांगायचं आनंदीला नाही. एक दिवस आपल्या भाकरी आता करमाळा तालुक्याच्या भाकरी. खातगावच्या सगळ्या महिलांना विनंती आहे, पांडुरंगाला भाकरी करून देताल का तुम्ही? वा वा, छान छान. एक दिवस आपल्या भाकरी आता 21 तारखेला आपल्या भाकरी आता. कोणत्या कोणत्या गावांच्या भाकरी आता गावा ऐका जरा. गावं सांगतो. मला वाटतं तुम्ही पत्रिकेत आणली असेल. समस्त करमाळा तालुका 21/5/2026 गुरुवार सकाळी आपल्या भाकरी आता. सकाळी 9 वाजेपर्यंत आपल्या गावातल्या मंदिरात भाकरी गोळा करायच्या. भजनी मंडळाला विनंती, 2 पिकअप पाहायचे. गावात ज्याच्याकडे पिकअप आहे त्याने पिकअप द्यायचा. जो पिकअप पांडुरंगासाठी देईल
त्याचा संसार सुद्धा पिकअपच घे. जो पिकअप देणार नाही त्याचा संसार असा रिवर्स घे. म्हणून माझी विनंती की प्रत्येकाने पिकअप द्यायच्यात. आपल्या 2 पिकअप. एका पिकअप मध्ये कॅरेटला पेपर बिपर लावायचे. कॅरेट आदल्या दिवशी धुवून घ्यायचे. 20 तारखेला कॅरेट धुवून ठेवायचे, वाळवायचे आणि 21 तारखेला सकाळी 8 वाजेपर्यंत कॅरेट घेऊन यायचे आणि 8 वाजता भाकरी गोळा करायला सुरू करायची. किती भाकरी? घरटी 11 भाकर. 11, 51, 100. काय पांडुरंगाला नैवेद्य? आपल्याला पंढरपूरला कधी पंगत घडत नाही. आपली आमटी भाकरीची पंगत आहे. मग भाकरी एका पिकअप मध्ये गोळा करायच्या आणि एका पिकअप मध्ये भजनी मंडळ. भजनाची पिकअप पुढं, भाकरीची मागं. पांडुरंगा शेवटीवर नाचले पाहिजे. वा वा. पहिलं खातं खोललं त्याला खातं गाव म्हणतात. मला वा. हात गाव. कोणत्या गावाच्या भाकरी आहेत? 25 तारखेला आम्ही काय केलं? करमाळ्याचे 2 भाग केले. सकाळच्याला अर्धा करमाळा आणि संध्याकाळच्याला अर्धा करमाळा. तर सकाळच्याला लांबची गावं ठेवलीत कारण ते 1 वाजेपर्यंत येतील आणि संध्याकाळच्या जवळची गावं ठेवलीत पंढरपूरच्या. तर सकाळच्या गावं आहेत, ऐका गावं: रावगाव, लिंबेवाडी, वडगाव उ, काय भानगडी काय नेऊ, उत्तर, वडगाव द, दक्षिण, पुनवर, जातेगाव, खडकी, आळजापूर, बिटरगाव, कामोने, मांगी, पांडे, खांबेवाडी, धायखिंडी, कोथरे, निलज, बोरगाव, घारगाव, पांडळी, कोटेगाव, बाळेवाडी, देवीचा माळ, तरटगाव, भोसे, कोर्टी, हुलगेवाडी, हुलग्याची आमटी घेऊन या, गोरेवाडी, कुस्करवाडी, कुस्करून भाकरी हाणायच्या, सावडी, कुंभारगाव, घरतवाडी, देलवडी, राजुरी, दिवेगव्हाण, भिलारवाडी, कावळवाडी, पोंधवडी, केतूर म्हणजे आपल्या महेश महाराज गाव का? राम महाराज. बर. पारेवाडी, पोमलवाडी, पोमलच आहे का? पोमलवाडी, खातगाव. हे बघा आलं. मग आता खातगावचं ते 1, 2, 3, 4 टाकायचं राहून गेलं पण ते घ्या तुम्ही ध्यानात होता. टाकळी, रा म्हणजे राशीन. हा. कोंढार, चिंचोली, कात्रज, जिंती, रामवाडी, भगतवाडी, गुलमरवाडी, हिंगणी, गोळेगाव. एवढ्या गावांच्या सकाळच्याला भाकरी. आता एवढ्या गावाचे जेवढे कारभारी आले त्यांनी कीर्तन झालं का आत्ता तुम्ही पत्रिका घेऊन जायच्या. एका गावाला 100 पत्रिका. आता आपल्या गावात प्रत्येक घरी ही पत्रिका द्यायची, वस्तीवर द्यायची मावली. आपल्या गावची आमटी भाकरीची पंगत. आता आमटी कशी करायची? इथून न्यायची का? नाही. आता 1 लाख लोक आहेत. 1 लाख लोकांना भाकरी येतील पण आमटी कशी करायची? मग सगळ्यांनी नियोजन असं केलं कारण 1 लाख लोकांना कोणी आमटी एकटा खाऊ घालू शकत नाही. तर त्याचीच गोड जेवण जेवावं लागलं. एकटा गडी कसं आमटी खाऊ घालायची? मग 1 लाख लोकांना आमटी कशी खाऊ घालायची? तर नियोजन असं केलंय. आता 21 तारीख म्हणजे तेवढं त्या दिवशी 1.5 लाख लोक राहतील. तर मग नियोजन असं केलंय की त्याच गावच्या भाकरी आणि त्याच गावची आमटी. पण आमटी न्यायची कशी? आमटी इथं करायचीच नाही. या उत्सवाचं एक ट्रस्ट केलेलं आहे. भंडारा डोंगर देहुवाल्यांनी ट्रस्ट केलेलं आहे. त्यात एक तुकाराम महाराजाची वंशज आहेत, भंडारा डोंगराची विश्वस्त आहेत. तर सगळ्यांनी म्हणून एक ट्रस्ट केलंय. जगद्गुरु तुकाराम महाराज निजधाम संस्था असं ट्रस्ट आहे. आणि या ट्रस्टचं पावती पुस्तक या सप्ताहाचं आपल्या प्रत्येक गावाला 2 पावती पुस्तकं दिली जातील. आपण त्या आमटीसाठी, बुंदीसाठी, लापशीसाठी, जिलेबी, भात काय असेल याच्यासाठी प्रत्येकाने आमटीसाठी थोडी वर्गणी द्यायची. आता बागायत पट्टा आहे, किती द्यावं? थोडं मन मोठं करा. नाही तर उगं मन केलं मोठं, चुळी शिवली, 2 बोट, याला काय अर्थ? पांडुरंगाने आपल्याला खूप दिलंय. कमीत कमी 500. जास्ती कोणी 1000 वाटून 5000, कोणाला 10,000, 11,000. आपली पंगत कधी पंढरपूरला झालेली नाही. आणि हा अधिक मास आहे. हा योग आता यायला परत 25 वर्षाने. मग नामदेव महाराजाचा 700 आहे. मग कोणी म्हणत 25 वर्षांनी घालू तर आपलीच पुण्यतिथी. आणि म्हणून माझी विनंती, आपल्या गावातली आमटी भाकरीची पंगत आहे तर प्रत्येक गावाला 100 पत्रिका आणि ट्रस्टचे 2 पावती पुस्तक आहे. पावती घेतल्याशिवाय कोणी रक्कम द्यायची नाही. पावती कार्बन पावती. कारण ते ट्रस्टचा कारभार आहे. त्याचं सगळ्यात शेवटच्या दिवशी त्याचं सगळं ॲडिट होणार आणि शासनाला ते दाखल केलं जाणार. म्हणून माझी विनंती आपल्याला की आपण आपला जिल्हा एकत्र येतोय तर आपण सर्वांनी सहकार्य करायचं. माझी विनंती, सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्याचे संस्कार काही आगळे वेगळे. म्हणून सगळ्या करमाळ्यातल्या कीर्तनकारांना विनंती, आजपासून प्रत्येकाला हा संदेश द्या. कीर्तनातून बोला. आपले लक्ष्मण महाराज ते बारके महाराज त्यांचे 1-2 व्हिडिओ पाहिलेत नाही. तर तुम्ही ज्यांनी कीर्तनात बोलले, हा उकले गोरख महाराज, मी त्यांना ओळखतो. 8-9 जरा लय जाऊ गाडी असो. तर माझी विनंती तुम्हाला की सगळ्या कीर्तनकारांनी आपापले व्हिडिओ काढून व्हॉट्सअप त्या ग्रुपवर टाका. कारण हे सगळे व्हिडिओ
संस्थांकडे जमा होतात आणि मग तुम्ही 1000 वर्षांनी सुद्धा हा तुमचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार. पुढे तुम्ही तर पाहायला नाही राहायचं, तुमच्या पिढ्या पाहतील ना. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी सहकार्य करा, अशी सगळ्याला विनंती आहे. 11 भाकरींपेक्षा 500 रुपये द्यायला आपण भिवणला गेलं तर आणि म्हणून माझी विनंती, थोडं चांगलं मन मोठं करा, संतांची सेवा करा. करमाळा तालुक्याचं नाव सोलापूर जिल्ह्यात 1 नंबरला येईल असा सगळ्यांनी प्रयत्न करा, अशी सगळ्यांना विनंती. कीर्तन झालं आता हे बघा, सगळ्या गावाला आम्हाला जाणं होणार नाही. लक्ष्मण महाराज असतील, आमचे महेश महाराज असतील, राम महाराज असतील, हे गोरख महाराज असतील, हेच तुमच्याकडे सगळी महाराज मंडळी हेच तुमच्याकडे पत्रिका घेऊन येतील, तुमच्याकडे ते पुस्तकं घेऊन येतील. फक्त ते पुस्तकं घेऊन आपली पंगत ज्या दिवशी त्या दिवशी तिथं यायचं, तिथं ऑफिस रेंट ट्रस्टचं तिथं आपली पुस्तकं जमा करायची, त्यांच्याकडून रिसीट पावती घ्यायची जमा केल्याच्या आणि मग आपल्या भाकरी तिथं जमा करायच्या. ते खूप मोठं नियोजन आहे महाराज. 50 लाख रुपयाचं त्याला मंडप आहे महाराज. महाराष्ट्राचे आजी माजी सगळे येऊन जाणार आहेत तिथं महाराज. आपल्या जिल्ह्यातले सगळे आजी माजी भूतपूर्वन अभूतपूर्वन सगळेच येणार आहेत. माझी विनंती की आपण सगळेजण सहकार्य करा. आपल्या करमाळ्याचा असा उत्सव करा की तुकाराम महाराजाला वाटलं पाहिजे की सिद्धटेकलाही या मंडळीने मदत केली आणि आता आपल्या जिल्ह्यातल्याही पंढरपूरच्या उत्सवाला मदत केली. तुकाराम महाराज म्हणले पाहिजे आता पुढचा अवतार मला करमाळा तालुक्यातच घ्यायचा महाराज. म्हणून सगळे सहकार्य करा. ज्या गावांची नावं वाचली त्या गावांनी कीर्तन झाल्यावर इथं आम्हाला भेटा. तुमच्या गावचे पत्रिका 100 पत्रिका आणि पावती पुस्तकाने गावात गेल्यावर मिटिंग घ्या, माईकवर सांगा आणि जास्तीत जास्त महिलांना सांगा. मी तर तुम्हाला सांगतो, भाकरी बी त्याच देतील आणि आमटीला देणगी त्याच देतील महाराज, कारण कारभार त्यांच्याच हातात. वर पगा, नका डोळे पुसू नका. अजून सगळ्या महिलांना विनंती, लाडकी बहीण योजना आपल्याला प्राप्त झालेली आहे. थोडंसं पांडुरंगाला एखाद्या लाडकी बहिणीचा हप्ता देवाचा आशीर्वाद लागेल, मग ती बंद नाही होणार योजना. सगळ्याला विनंती, थोडं सगळ्यांनी मदत करा. सखाराम महाराजाच्या मंदिराचं पुनर्निर्माण होत आहे पुढं, तर गावाला विनंती की सगळेजण सहकार्य करा. पांडुरंगाच्या उत्सवाला पंढरपूरच्या या नामदेवरायांच्या तुकोबरायाच्या ज्ञानोबा सकल संतांचा महोत्सव, याच्यासाठी आपण एक सकल संत महोत्सव सेवा समिती तालुका करमाळा असं ग्रुप काढलेला आहे आपल्या या व्हॉट्सअप ग्रुप आहे. तर माझी विनंती की लक्ष्मण महाराज आणि हे सगळी महाराज मंडळी, महेश महाराज त्याचे ॲडमिन आहेत, तर प्रत्येक गावातली 10 माणसं त्याच्यावर ॲड करायची, जेणेकरून या ग्रुपवर आलेले संदेश अख्ख्या करमाळा तालुक्यातल्या गावगाव तुम्ही पाठवायचे. जे ग्रुपवर राहिले असतील ती गावं त्यांना गावांना घ्या, त्या गावांना बरोबर घ्या आणि बरोबर चला. आज संध्याकाळी 5 वाजता आपलं 4 वाजता राजुरीला मिटिंग आहे या उत्सवाची. 4 ते 6 मिटिंग होईल आणि 7 ते 9 कीर्तन होईल, सगळ्याला अन्नदान होईल. म्हणजे आज आपल्या करमाळा तालुक्याची बरीच गावं या पट्ट्यातली भाकरीची संपली पाहिजे. बऱ्याच गावांनी, म्हणून जे आत्ता काही गावांनी भाकरी घेऊन जा, नाही तर दुपारी 4 वाजता मिटिंगला आहे. पण गाव तुम्ही राहिले तर तुमच्या गावात कोणीतरी आणून देईल. पण माझी विनंती, आता आलेतच ना तुम्ही, तर घेऊन जा. सगळ्या गावकऱ्यांना भेटा आणि त्यांच्या ते गळ्यात घाला. फक्त हे घेत असताना 2 माणसाची नावं द्या, कारण तुमचं नाव, नंबर, तालुका, कारण ट्रस्ट आहे. उगा एखाद्याला ताप व्हायला नको, त्या ज्याने दिले त्याला नको ताप व्हायला. आणि माझी विनंती की आपलं नाव नोंदवून घ्या आणि आपल्या 100 पत्रिका आणि 2 पावती पुस्तकं प्रत्येकाने घरी घेऊन जायची, अशी सगळ्यांना विनंती. शेवेला पूर्ण वेळा